की मी बोलतो ती भाषा योग्य आणि तू बोलतेस ती भाषा चूक. हे कोणी सांगितलं? तू बोलतेस ती बरोबरच आहे, ही बोलते ती बरोबर आहे, हा बोलतोय ती बरोबर, तो बोलतोय ना ती ते बरोबर आहे. कुसुमाग्रजांच्या कुठल्याही 2 कविता घ्या, कुठल्याही 3 कविता घ्या, तेवढ्याच पुरेशा आहेत मराठी भाषेचं सौष्ठव काय आहे ते कळण्यासाठी. अभिजात भाषा मराठी झालेली आहे किंवा अभिजात भाषा हा तिला दर्जा मिळालेला आहे. म्हणजे नेमकं काय झालेलं आहे तर काहीही झालेलं नाही. म्हणजे 2 रुपये मिळालेत का तर 2 रुपये मिळालेले नाहीत. मग 20 पैसे मिळालेत का 20 पैसे मिळालेले नाही. कुठल्याही साहित्यिकाला काही मान मिळालाय का तर तो आपल्या मराठीमध्ये कधी मिळतच नाही. मग पुस्तकं जास्त खपली आहेत का तर तसं काही झालेलं नाही. आता आपण एक रॅपिड फायर घेऊया. हा, म्हणजे जलद प्रश्न मंजुषा. वा, केवढ्यात तुम्हाला शब्द सुचला. बरं, बातम्यांचा एकंदरीत दर्जा हा साधारणतः पिठलं चोरीला गेलेला आहे. जो दिवा आहे असा काचेचा तर तो असा 3 अंशात कलंडलेला आहे. एक पाल सरपटत वेगाने निघून गेलेली आहे. बरं, मोसंबाला तू मुसुंब का म्हणतो? साधारणतः या दर्जाच्या बातम्या असतात. 15-16 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी मराठीतलं सगळ्यात मोठं शब्दकोडं तयार केलं आणि त्याचा जो आकार होता तो 3600 चौकटी एवढा होता. भारतातलं सगळ्यात मोठं कोडं म्हणून नोंदणी झाली त्या कोड्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये. मी त्या 3 वर्षात एकही दिवस दुसरं काही काम केलं नाही आणि दिवसाचे कधी कधी 18-18, 20-20 तास पण व्हायचे. मग त्याच्यात मला बरेच आजार बेजार पण झाले. डोळ्याचा जो क्रमांक आहे तो तिपटीने वगैरे वाढला, पाठीचे त्रास चालू झाले वगैरे वगैरे. उदाहरणार्थ दिनांक हा शब्द सावरकरांनी तयार केलेला आहे. दिन आणि अंक यांचं मिश्रण आहे दिनांक. म्हणजे चि.वी. जोशी नावाचं एक अत्यंत मोठं नाव आहे आपल्या मराठी साहित्यातलं. पेट्रोलसाठी त्यांनी एक शब्द तयार केला होता. कुठला? पेट तेल. मी स्वतः सेल्फीसाठी एक शब्द तयार केला होता. कुठला? स्वच्छबी. स्वच्छ स्वच्छबी. स्वच्छबी. दुसरा जो विश्वविक्रम जो आहे तो मी अनुप्रास अलंकारातली एक कथा लिहिलेली आहे. तर तिथे असं माझ्या लक्षात आलं की 1,30,000 चौकटींचं शब्दकोड एका माणसाने तयार केलेलं आहे. 1,30,000. नमस्कार, मी प्रियांका जोशी. रोलिंग स्कोपच्या विचार 360च्या नव्या कोऱ्या करकरीत भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा भाग हा भारी असणार आहे कारण आज आहे मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या या भारी दिवसासाठी आपले पाहुणे पण खूप भन्नाट आहेत. #मराठी ठारमारी याचे जनक, प्रसिद्ध कलाकार, नाटककार आणि मराठीचे गाढे अभ्यासक मिलिंद शिंत्रेजी आज आपल्याला या दिनानिमित्त भेटायला आलेले आहेत आणि आपल्याशी गप्पा मारणार आहेत. सर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर. तुम्ही आज इथे खास आलाय त्यासाठी द बेकर्स गट यांच्यातर्फे तुम्हाला एक खास भेटवस्तू आहे. हेल्दी केक्स बनवतात द बेकर्स गट आणि मुख्य म्हणजे मैदा विरहित, त्याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत आणि तूप आणि लोण्याचा अशा चांगल्या वस्तूंचा वापर करून हा केक बनवलेला आहे आणि म्हणून त्याचं नाव आहे द बेकर्स गट. तर ही खास भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. सर्वप्रथम मला हेच विचारायचं आहे की मराठी भाषा गौरव दिन आहे आज आणि तो आपण कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण म्हणजे आपल्या शासनानं तो आपल्या सगळ्यांसाठी भेट स्वरूपात दिलेला आहे. तर तुमच्या या सगळ्या मराठी भाषेच्या अभ्यासावर कवी कुसुमाग्रजांचा कसा परिणाम आहे? तुम्हाला काय वाटतं त्यांच्या साहित्याबद्दल? तुमचं एक विद्यार्थी म्हणून तुम्ही कसं बघता? कुसुमाग्रज हे मराठी सारस्वतातलं सगळ्यात मोठं नाव. बरोबर. त्यांची ओळख जी झाली म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये असताना एकांकिका करत होतो तेव्हा एक मोठे नाटककार अशी त्यांची ओळख करून देण्यात आली आमच्या शिक्षकांकडून. आणि मग नंतर म्हणलं की चला आपण आता यांची नाटकं वाचायला सुरुवात करूया. आणि त्याच वेळेला आम्हाला असं कळलं की
हे कविताही करतात. म्हणजे आम्ही त्याला शाळेत होतो, तर आम्हाला काही माहीत नव्हतं. तर पहिला प्रश्न पडला, रे हा माणूस जर का नाटक लिहित असेल तर हा कविता कसा काय करतो. तर असा त्याला एक औत्सुक्याचा प्रश्न आमच्या मनात तयार झाला. आणि मग आमच्या शिक्षकांनी त्यावेळेला त्यांचे वेगवेगळे काव्यसंग्रह जे होते, कविता संग्रह जे होते ते आम्हाला दाखवले. आणि त्याच्यानंतर ते बघितल्यावर पहिल्यांदा जे काय झालं ते आलं दडपण. ते आजतागायत आहे. कशा प्रकारचं दडपण थोडंसं विस्तारानं सांगाल? विस्ताराने सांगायचं म्हणजे जो प्रभाव आधी बालकवींचा पडलेला होता त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रभाव कुसुमाग्रजांचा पडला. आणि याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची प्रासादिक भाषा आणि त्यांची म्हणजे त्यांनी केलेली शब्दांची निवड ही मला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे तुलना करण्याचं काही कारणच सुद्धा नाही आहे. म्हणजे अगदी साहित्यिक किंवा वाङ्मयीन भाषेत सांगायचं झालं तर सूर्य आणि काजवा इतकं सुद्धा काही म्हणजे याच्यापेक्षा खूप जास्त फरक आहे. पण एवढे समर्पक शब्द सुचणं आणि त्यांचं उपयोजन करणं हा जो प्रकार आहे त्याचा दबाव जो तेव्हा आला तो आजपर्यंत आहे. म्हणजे एक उदाहरण जर का द्यायचं झालं तर गाजलेलं नाटक आहे नटसम्राट. तर नटसम्राटमधली जी स्वगत आहेत फक्त, मी बाकीच्या कलाकृतीकडे आत्ता वळतच नाही. एखाद्याला मराठी भाषा समजून घ्यायची असेल, तिची खोली समजून घ्यायची असेल, तिची व्याप्ती समजून घ्यायची असेल, कमीत कमी ओळींमध्ये जास्तीत जास्त आशय कसा आणायचा हे जर का समजून घ्यायचं असेल तर नटसम्राटमधली स्वगत वारंवार वाचली पाहिजेत. म्हणजे ते लेखकांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना त्याचा फायदा होतोच, पण एखाद्याला जर का या क्षेत्रात लेखक म्हणून जर का शिरकाव करून घ्यायचा असेल तर त्यांनी नटसम्राटमधली स्वगत पहिल्यांदा 3-4 वर्ष वाचावीत. हे पुरेसं आहे. म्हणजे मी बाकी त्यांच्या कुठल्याही कलाकृतीतल्या कुठल्याही विभागाकडे आत्ता जातच नाही. बरोबर. हे एक पुरेसं आहे. म्हणजे त्या माणसाचा आवाका लक्षात येतो. आणि बाकी त्यांच्या ज्या कविता आहेत नंतर खूप काही वर्षांनंतर अजून एक पुण्यामध्ये चांगला कार्यक्रम झाला. कार्यक्रम आपण त्याला कार्यक्रमच म्हणूया. पंडित सत्यदेव दुबे हे नाट्याचार्य म्हणजे नाटक शिकवणारे भारतातले सगळ्यात मोठे गुरुजी, गुरु मानतात त्यांना. गुरु. तर त्यांनी पुण्यामध्ये शिबिर घेतलेलं होतं. म्हणजे महाराष्ट्रीय कलोपासकनी त्याचं संयोजन केलं होतं आणि दुबे सर शिकवत होते. तर त्यावेळेला दुबेजींनी आयुष्यात पहिल्यांदाच असा एक कार्यक्रम तयार केला होता. तो कुसुमाग्रजांच्या कवितांवरचा होता. त्याच्यामध्ये सगळ्या कुसुमाग्रजांच्या कविता होत्या. आणि रूढार्थाने ज्या ज्या कविता आपल्याला लहानपणापासून माहिती आहेत तर त्या सगळ्या त्या कार्यक्रमामध्ये होत्या. आणि त्यांचं सादरीकरण मात्र जे होतं ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने केलेलं होतं. त्यांच्या कवितांकडे अशा दृष्टिकोनातून पाहता येतं हा एक आपण त्याला म्हणू दृष्टिकोन हा दुबे सरांनी आम्हाला दिला. आणि दुबे सरांमुळे कुसुमाग्रज जास्त कळायला लागले असं आत्ता मला वाटतं. अच्छा. म्हणजे खरं तर आपण ज्या निमित्ताने बोलतो आहे तो कुसुमाग्रजांमुळेच तयार झालेला दिवस आहे. त्याच्यामुळे खरं तर या विषयावरच खूप काही बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतंय. तरीही त्याची जी खोली आहे विषयाची ती बघता आपल्याला 2.5 ते 3 तास त्याच्यावरती लागतील. पण मला वाटतं की एवढं सर्वसामान्य लोकांना कळायला पुरेसं आहे की कुसुमाग्रजांच्या कुठल्याही 2 कविता घ्या, कुठल्याही 3 कविता घ्या, तेवढ्याच पुरेशा आहेत मराठी भाषेचं सौष्ठव काय आहे ते कळण्यासाठी किंवा चपकल शब्द कुठे कसे वापरायचे, थेट तो आशय कसा पोचवायचा याच्यासाठी सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आमच्या तरी पिढीला म्हणजे मर्ढेकर आधीच्या याच्यात होते, लोकांना माहिती होते, पण कुसुमाग्रज आमच्यासाठी त्यातला अंतिम शब्द आहे. म्हणजे शाळेत असताना आपल्याला एखादा हिरो असतो तर तसे सगळ्यांचे साधारण आपल्याला त्यांच्या कविता असल्यामुळे ते आपल्याला असं एक हिरोइझम झाला होता कुसुमाग्रजांचा. हिरोच्या एक पाऊल पुढे, कारण आपण असं व्हावं, हिरोकडे बघून काय आपण असं व्हावं इथे बघून नाही असं आपण कधी होऊ शकणार नाही. हा फरक आहे त्यातला. साधारण कुठेतरी जाण्याचा प्रयत्न हे आपण नक्की होणार नाही. हा आपला घास नव्हे, ही आपली त्रिज्या नव्हे. नाही खरंच म्हणजे ते कार्य तर खूप मोठं आहे. पण आपल्या आजच्या भागाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे या निमित्तानं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षक हो, मराठी भाषा गौरवदिन असल्यामुळे मिलिंदजी तर यात म्हणजे पटाईतच आहेत मराठी अस्खलित बोलण्यात. पण माझाही प्रयत्न असेल बरं का पूर्णतः मराठी बोलण्याचा.
कुठे इकडे तिकडे झालं तर माफ करून घ्या, पण प्रयत्न नक्की मनापासून असेल. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा शासनानं 2024 साली दिलेला आहे. तर अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी कशा प्रकारे सांगाल? काय मिळालंय आपल्याला? अभिजात भाषा मराठी झालेली आहे किंवा अभिजात भाषा हा तिला दर्जा मिळालेला आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे तर काहीही झालेलं नाही. काहीही झालेलं नाही. म्हणजे मला एखादा मुलगा आहे, म्हणजे मला एक आहे मुलगा, एक मुलगी आहे, तर माझी मुलगी सुंदर आहे, हे जे माझं वाक्य आहे हे तसं वाक्य, ह्याच्या पलीकडे याला काही अर्थ नाही काही नाही. म्हणजे हा दर्जा मिळाल्यामुळे काय झालंय तर खरोखरच काही झालेलं नाही. म्हणजे 2 रुपये मिळालेत का तर 2 रुपये मिळालेले नाहीत. मग 20 पैसे मिळालेत का 20 पैसे मिळालेले नाहीत. मग कुठल्याही साहित्यिकाला काही मान मिळाला आहे का तर तो आपल्या मराठीमध्ये कधी मिळतच नाही. मग पुस्तकं जास्त खपली आहेत का तर तसं काही झालेलं नाही. मग मराठीमधल्या पुस्तकांसाठी काही विशेष योजना शासनाने तयार केल्या आहेत का तर तसंही काय झालेलं नाही आहे. मग काय झालं आहे तर ही एक बातमी छापून आलेली आहे की आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे, याच्या पलीकडे काहीही झालेलं नाही. म्हणजे फक्त बातमीपुरतंच आहे त्याचं महत्त्व जे काय आहे ते. बातमीपुरतं म्हणजे आता तुझा चष्मा छान आहे या वाक्याला जेवढा अर्थ आहे तेवढा आता आहे का चष्मा छान तर तुझा चष्मा छान आहे, माझा चष्मा पण छान आहे आता मलाही बरं वाटावं म्हणून या वाक्यानं जितपत अर्थ आहे तितकाच अर्थ मराठी भाषा अभिजात झालेली आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. मग याचा गवगाव का झाला हा महत्त्वाचा मुद्दा. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर काही कोटी रुपयांचे निधी इकडे वळवण्यात येणार आहेत अशी एक बातमी समाजामध्ये पसरली. येणार आहेत, येऊ शकतात, येतील, परंतु जाहीर झाल्यापासून आजपर्यंत 27 पैसे सुद्धा आलेले नाहीत, ते येतील अशी शक्यता नाही. हे कळल्यानंतर त्यासाठी म्हणून जे सगळे भुंगे आलेले होते ते उडत उडत निघून गेले. कारण त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नव्हताच, त्यांना त्याच्यात रस नव्हताच. त्यांना रस ज्याच्यात होता ती गोष्ट इथं मिळत नाहीये त्यांच्या लक्षात आलं. म्हणून तुझ्या एक लक्षात आलं असेल की गेल्या काही महिन्यांमध्ये अभिजात बराडी हे सगळं वातावरण सगळं निवलेलं आहे, थंड झालेलं आहे, कारण तिथे पैसेच नाही आहेत. मग ते तुमच्या आमच्यासारखे जे मराठीचे प्रेमी आहेत ते पूर्वी काहीतरी काम करत होते ते आताही काम करतायत. म्हणजे आपलं काम जे प्रेमी आहेत ते चालूच ठेवतात. शासनातर्फे जे व्हायला पाहिजेत किंवा जे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत ते अजून तितकेसे राबवले गेलेले नाहीयेत असं म्हणता येईल. त्याचा शासनाने कुठलेही कार्यक्रम राबवावेत तर ह्याच्यासाठी परत एकदा त्या भाषेविषयी त्यांना प्रेम असावं लागतं. पण ते कुठं आहे ते नाहीच आहे. ते जर का असतं तर आज ही स्थिती आलीच नसती. बरोबर आहे. तर त्यांना काही प्रेम काही नाहीये. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कुठलाही पक्ष राजकीय कोणताही, मी कुठल्याही पक्षाचं नावच घेत नाही, ते त्या कोणाला त्याच्यात काही रसच नाहीये. ते नाईलाजाने मराठी आहेत. त्यांना काहीही प्रेम नाही, त्यांना काही आत्मीयता नाही, त्यांना काही कळकळ नाही, त्यांना काहीही नाहीये. तसं जर का असतं तर मराठी भाषेसाठी खूप काही काम झालं असतं, तर ते करत नाहीत. कारण त्यांचं क्षेत्र वेगळं आहे. राजकारण समाजकारण हे त्यांचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये भाषा आणि तिचं प्राधान्य तिच्याविषयीचं प्रेम हे कुठेही येत नाही, कोणीही असो. बरोबर. पण आपल्यासारखे तुम्ही आता जे म्हणता की ज्यांचं काम सतत सुरूच आहे, तर त्या तुमच्या कामाकडे मी आता येते. तुमचे जागतिक 3 विक्रम आहेत मराठी भाषेमध्ये, तर त्या विक्रमांबद्दल आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही उलगडून सांगाल का? हो, सांगेन ना. माझे जे 3 विश्वविक्रम आहेत त्यातला पहिला जो विक्रम आहे तो म्हणजे शब्दकोड. रोज वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून जगभरातल्या सर्वच वृत्तपत्रांमधून गेली काही दशकं रोज वेगवेगळ्या आकाराची शब्दकोडी छापून येत असतात. मग भाषा कोणती असेल. मराठीमध्ये सुद्धा जी वर्तमानपत्र आहेत, काय पूर्वीपासून काय समजा केसरी असेल, सकाळ असेल, तरुण भारत असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, पुढारी असेल, सामना असेल, दिव्य मराठी असेल किंवा अजून काही पेपर्स असतील आणि अजून छोटे छोटे त्या गावचे त्या तालुक्याचे असतील, तर त्या सगळ्यांमध्ये शब्दकोडी छापून येतात. म्हणजेच हे राष्ट्रीय व्यसन आहे. ओके, चांगलं आहे. तर त्यांनी काय होतं, शब्दसंग्रह वाढतो आणि त्यांनी फायदाच होतो. तर
शब्दकोडं ही अत्यंत एक लोकप्रिय करमणूक आहे असं आपण म्हणूया. हां हां तर या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी काम करावं असं मला पहिल्यापासून वाटत होतं. आणि मग मी साधारणतः ही एक 15-16 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, मी मराठीतलं सगळ्यात मोठं शब्दकोडं तयार केलं बर त्यावेळेला. आणि त्याचा जो आकार होता हां तो 3600 चौकटी एवढा होता. आई ग म्हणजे 60x60, 60x60. अच्छा इमॅजिन करते ते शब्दकोड 60x60. आता तू इमॅजिन करू नकोस किंवा त्याची कल्पना करू नकोस तू. मी तुला सांगतो की हा आकार मी का निवडला, कारण ते कुठेतरी छापलं तर गेलं पाहिजे. हां हां छापलं गेलं तर ते लोकांपर्यंत पोहोचेल. पोहोचेल, हां. मग सगळ्यात मोठा आकार काय असतो, तर म्हणलं वर्तमानपत्रात ते छापून द्यायचं. तर वर्तमानपत्राचं पान जर का असं उघडलं तर 2 पानं मिळून जो आकार होईल तो आकार मी निवडला. अच्छा. आणि त्याच्यामध्ये एवढ्या 3600 चौकटी बसत होत्या. म्हणजे आपण कल्पना केली तर वर्तमानपत्राचं पूर्ण उघडल्यावर जसं दिसेल तसं ते पूर्ण शब्दकोड होतं तयार. ते तसं पूर्ण शब्दकोडं होतं अच्छा 3600 चौकटींचं. आणि त्याच्यामध्ये मला जे आठवतंय साधारणतः 1350च्या आसपास शब्द होते उभे आणि आडवे मिळून. हां हा त्याचा आकार होता. आणि त्याला भारतातलं सगळ्यात मोठं कोडं म्हणून नोंदणी झाली त्या कोड्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये. अच्छा त्याच्यानंतर काही काळ गेला हां आणि एक 3 ते 4 वर्ष गेली आणि मी साम नावाचं एक चॅनल आहे, वाहिनी. हो हो ओके, मी साम बघत होतो आणि त्याच्यावर एक बातमी आली. अशी संध्याकाळचीच वेळ होती हां आणि कोकणामध्ये कुठेतरी एक कांबळी नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी ते रेकॉर्ड मोडल्याची बातमी आली. अच्छा हां. आणि मी ते अशी बघतच बसलो आणि मला फार वाईट वाटलं ते बातमी बघून. म्हणजे मी ते खिलाडू वृत्तीने अजिबात घेऊ शकलो नाही. आणि म्हटलं काय आकार आहे याच्या कोड्याचा हे आपण बघूया. हां तर ते 10,000 चौकटींचं होतं. आई ग 10,000 चौकट 10,000 चौकटींचं ते होतं. आणि ते बघून मी निराशच झालो, कारण ती बातमी ज्या क्षणी ऐकत होतो मी त्या क्षणी मला असं वाटलं की नाही आता आपल्याला हे रेकॉर्ड मोडायचं. मोडायचं हां म्हणजे 10,000 म्हणलं तर त्यांनी जवळपास माझ्या तिप्पट केलेलं होतं. आणि मग काय तो महिना 1.5 महिना माझा त्रासाचाच गेला. मी ते पचवूच शकलो नाही. हां हां आणि मग काय हळूहळू काळ जसा जायला लागला तसं माझं दुःख कमी झालं. एके दिवशी टाइम्स ऑफ इंडिया वाचत असताना हां त्याच्यामध्ये एक बातमी वाचली मी. गुजरातमधले एक गृहस्थ आहेत, तर त्यांनी रेकॉर्ड केलं. त्यांनी सगळ्यात मोठं शब्दकोड तयार केलं. त्याचा आकार होता 15,000 चौकटींचा. आई शपथ हे तर त्याच्या ते तर म्हणल्यानंतर मी म्हणलं जाऊ देत, हे आपलं क्षेत्रच नाही, हे आपण आता हे विसरलं पाहिजे सगळं. म्हणजे गुजराती भाषेत त्यांनी ते तयार केलं त्याने गुजरातीत केलं होतं. पण भारतातलं सगळ्यात मोठं होतं ते. मोठं होतं. अच्छा 15,000 चौकटी होत्या त्या. म्हटलं आता गेलं आपल्या हातातलं जे होतं ते अजून दूर निघून गेलं. हां 3-1 वर्ष गेली. हां 3-1 वर्षांनी माझ्या आईचा मला फोन आला की अरे जरा ये काम आहे म्हणून ये भेटायला म्हणून. मग मी गेलो. ती म्हणली हे बघ काय म्हणून तिने कॉम्प्युटर उघडला तिचा आणि मला एक शब्दकोड दिसायला लागलं. म्हणलं हे कोणी केलं, ते म्हणली मी केलं. म्हणलं याचा साईज काय आहे, ती म्हणली 16,500 चौकटी. आणि ते बघितल्यानंतर मी चष्मा काढून असा बघायला लागलो. ते सगळं स्क्रोल करून मी चेक केलं तर त्या होत्या तेवढ्या चौकटी. आणि मी थक्क झालो. म्हणलं अगं हे तू कधी केलं, ते म्हणली गेली वर्षभर माझं हेच काम चालू आहे. वर्षभर म्हणजे ते त्याच्यावर काम करत हो, होत्या. ती वर्षभर त्याच्यावर काम करत होती. आणि वर्षभरानंतर ती म्हणली आता बघ याचं काय करायचं ते. मग मी परत ते तपासत बसलो. ते तपासायला मला 2-2.5 दिवस लागले. आणि 2-2.5 दिवसांनी माझ्या असं लक्षात आलं की हे सगळ्यात मोठं शब्दकोड आहे. आणि मग मी ताबडतोब लिम्काशी करस्पॉन्डन्स चालू केला. त्यांना करंट विचारलं काय आहे ते. त्यांनी परत मला त्या गुजराती गृहस्थांचं नाव सांगितलं. मग मी पुढचा अर्ज तिथे दिला त्यांना. आणि मग आईचं तिथे रेकॉर्ड झालं नाव की 16,500 जवळ 16,250 काहीतरी तो. नाव सांगाल? आईचं नाव मनोरमा शिंत्रे. अच्छा हां. तर तिचं सगळ्यात मोठ्या आकाराचं शब्दकोड म्हणून त्याची नोंदणी झाली. आणि त्याच्यानंतर मी घरी येऊन सुन्न होऊन बसलो. म्हणलं हे काय आता, हे संकट घरात आलंय. घरात आलं मी आता ते सांगणार होते. लांब होतं तोपर्यंत ठीक होता. तो तर ठीक होता. आता ते दिसायला लागलं सगळं. आणि मला खरं सांगू का की त्याच्यानंतर फार मी अस्वस्थ झालो. अस्वस्थता अशी होती
की माझं रेकॉर्ड होऊन आता काही वर्ष होऊन गेलेली होती आणि परत आपण काही करत नाही आहोत असं ते एक अस्वस्थता आली त्या याची. आणि मी तिथं निर्णय घेतला की आपल्याला हे तोडायचं रेकॉर्ड, हे ब्रेक करायचं. आणि मग म्हणलं की आता आपण जगातलीच चौकशी करू, हे भारत फार झालं आता. आणि मग मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इकडे जाऊन ती सगळी चौकशी चालू केली. तर तिथे असं माझ्या लक्षात आलं की 1,30,000 चौकटींचं शब्दकोडं एका माणसाने तयार केलेलं आहे. 1,30,000 1 लाख म्हणजे ते भिंतीवरच लावायला लागत असतं. भिंतीवरती एवढं मोठं म्हणजे एवढं मोठं ते सगळं कोडं होतं. 1,30,000. आणि मग माझा आठवडा त्याच्यामध्ये गेला ते सगळं कॅल्क्युलेट करण्यात आणि त्याचं पृथक्करण करण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला झोप लागत नाहीये आणि मी निर्णय घेतला की हे मी ब्रेक करणार रेकॉर्ड. आई शपथ. आणि मग मी निर्णय घेतला की हे करायचं आपल्याला आणि आपण थोडंसं जास्त करू तर ते रेकॉर्ड मोडलं जाईल. म्हणून मग मी एक अंक तयार केला, 1,33,000. आपले 3,000 तर जास्त पाहिजे तेवढ्या ह्याच्यात. आणि मग 1,33,000ची मी चौकट तयार केली. मग पुढचा प्रश्न असा तयार झाला की एवढं मोठं करायचं कसं. मग कम्प्युटरवरच तयार करून घेऊ. आणि तेव्हा माझ्या अजून एक लक्षात असं आलं की एवढं मोठं शब्दकोडं तयार करताना त्याच्यात एकही शब्द पुनरावृत्त व्हायला नको, म्हणजे रिपीट व्हायला नको. पण तो आता कारण रिपीट झाला तर कळणार कसं. तर मग कोणी मला याचं सॉफ्टवेअर तयार करून देईल का की शब्द रिपीट झाला तर मला सूचना देईल कम्प्युटर. म्हणजे आपण मराठीत ते प्रूफ रिडिंग करतो तसं का, की प्रत्येक शब्द बरोबर बसलाय का नाही. शब्द बरोबर बसणं, शब्द तर बरोबर बसलाच पाहिजे, तो आलाच पाहिजे. पण समजा मी गणेश असा एक शब्द लिहिलेला, तो मी इकडे कुठेतरी लिहून ठेवलेला आहे आधीच. आता मी कोडं तयार करत करत इथपर्यंत आलेलो आहे. मी तिथं परत गणेश जर का लिहिलं तर 6 महिन्यापूर्वी किंवा 8 महिन्यापूर्वी त्या कोड्यामध्ये मी कुठला शब्द घातलाय हे लक्षात राहत नाही मेंदूच्या. बरोबर. मग आता काय करायचं. तर मग त्याच्यासाठी संगणकीय मदत पाहिजे. मग त्याच्यासाठी एखादं सॉफ्टवेअर आहे का. तर अर्थातच असं काही सॉफ्टवेअर नव्हतं. तर आमचे एक मित्र आहेत आशुतोष सोमण या नावाचे मित्र, म्हणजे ते त्या निमित्ताने मित्र झाले. बर. तर ते म्हणले मी तुम्हाला हे करून देतो, सॉफ्टवेअर तयार करून देतो की तो तुम्हाला सूचना देईल हा शब्द पूर्वी आलायला आहे का नाही या कोड्यामध्ये. अरे वा. त्यामुळे मग मी म्हणलं मला असंच पाहिजे, कारण मला अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सकस तयार करायचे कोड. सगळे शब्द माझे वेगळे पाहिजेत त्याच्यामध्ये, ही माझी इच्छा आहे. आणि त्यांनी ते मला तयार करून दिलं. त्याच्यामध्ये परत 4-5 महिने गेले. एक दिवस असा आला की ते घरी आले, त्यांनी माझ्या कॉम्प्युटरमध्ये ते बसवून दिलं आणि त्या दिवशी मी श्री गणेशा केला. त्याच्यानंतर सलग 3 वर्ष रोज किमान 14, 15, 16, 17, 18 तास मी शब्दकोडं तयार करत बसलेलो होतो. मी त्या 3 वर्षात एकही दिवस दुसरं काही काम केलं नाही. आणि दिवसाचे कधी कधी 18-18, 20-20 तास पण व्हायचे. पण त्याच्यात मला बरेच आजार बेजार पण झाले. डोळ्याचा जो क्रमांक आहे तो तिपटीने वगैरे वाढला, पाठीचे त्रास चालू झाले वगैरे वगैरे वगैरे. 3 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ते मी तयार केलं. म्हणजे तुम्ही सलग 18 तास बसलेला हे तयार हो, सकाळी जेवायला उठायचं फक्त. आई शपथ. आसपास सगळे शब्दकोश पडलेले असायचे. माझ्याकडे 12 ते 15 शब्दकोश आहेत वेगवेगळे. आणि मग ते शब्द तयार करत बसायचं रात्रंदिवस. एवढंच मी त्यावेळेला करत होतो. आणि 3 वर्ष लागली. 3 वर्षांनी मी ते शब्दकोडं पूर्ण केलं. त्याच्यानंतर पुढचे 6 महिने त्याचे क्लूज लिहिण्यासाठी लागले. आणि असं करून 3.5 वर्षांच्या परिश्रमानंतर मी ते केलं आणि ते कोडं पूर्ण झालं. 3.5 वर्षांच्या परिश्रमानंतर. हो. म्हणजे तुम्ही ते झपाटलेली अवस्था असते त्यामध्ये तुम्ही पूर्णतः गेला होता. आणि त्या परिश्रमानंतर तुम्हाला आता पुढं काय झालं, म्हणजे फायनल तुमचं जे अंतिम ध्येय आहे विश्वविक्रम मग मी गिनीजला संपर्क केला आणि गिनीजला ते सगळं पाठवून दिलं. तर त्यांचं उत्तर आलं की असली कोडी आम्ही घेत नाही. मग म्हणलं असली कोडी म्हणजे तर ते म्हणले तुम्ही ज्या प्रकारात जे कोडं बनवलेलं आहे तशी कोडी आम्ही स्वीकारतच नाही. म्हणलं ह्याच्यात काय चूक आहे ते मला सांगा. तर ते म्हणले की शब्द कोडं जर का म्हणलं तर त्याच्यात एक नक्षी लागते. नक्षी. तर मी म्हणलं मी चित्रकार नाहीये, मी शब्द कोडेकार आहे. मी नक्षाभिक्षा करत नसतो. चित्रकला आणि नक्षा रंग हा माझा प्रांत नाही, ते मी कधीही करणार नाही. ते म्हणले नाही नाही शब्दकोड असंच असतं. बर. तर मी त्यांना म्हणलं हो मी गेली 15 वर्षे शब्दकोडी तयार करतोय आणि मी
15 हा कमीच आकडा सांगितला. मी पहिलं शब्दकोड जेव्हा तयार केलं तेव्हा मी 9 वर्षाचा होतो. मी 5वीत असताना पहिलं शब्दकोड तयार केलेलं आहे. तेव्हापासून मी स्वतः शब्दकोडी तयार करतोय. मग मी त्यांना एक 7 ते 8 पानी मेल पाठवला की मी भारतामध्ये राहतो, भारतामध्ये इतकी वृत्तपत्र आहेत, ती 100 वर्षांपेक्षा जुनी आहेत. कोणत्याही भाषेतलं तुम्ही वृत्तपत्र घ्या आणि त्यातली तुम्ही शब्दकोडी बघा. प्रत्येक ठिकाणी नक्षीकामच किंवा ठराविक एक पॅटर्न किंवा डिझाईन असतं अशातला भाग नाही. इथे भारतामध्ये ज्याला तुम्ही फ्री हँड म्हणताय तशी शब्दकोडी असतात. फ्री हँड हां, तशी शब्दकोडी असतात. आणि जो जगाने मान्य केलेला पॅटर्न आहे त्याच्यात फ्री हँड हा पॅटर्न आहे. मुक्त हस्त शब्दकोडी म्हणूया आपण त्याला. तर संपलं. तर हा भारतात गेली 80 वर्ष हा पॅटर्न चालू आहे. बरोबर. तर तुम्ही हे स्वीकारायला पाहिजे. तर ते नाही म्हणले. मग मी शेवटी त्यांना एक अंतिमतः मेल पाठवून दिला की तुम्ही माझा विक्रम स्वीकारावा म्हणून मी हे शब्दकोड तयार केलेलं नाही. हे मी केलेलं आहे. तर आता तुम्ही घेताय का एवढा प्रश्न नसेल तरी माझं कोड आहे. तर मला माहिती आहे की मी जगातलं सगळ्यात मोठं केलेलं आहे, मला ते पुरेसं आहे. तेव्हा मी तो नाद नंतर सोडून दिला. मग मी लिम्काकडे गेलो. मग लिम्काला सगळा करस्पॉन्डन्स दिला. लिम्काला आपल्या इथली भारतातली पद्धत माहितीच होती आणि तिथे त्याची विश्वविक्रम म्हणून नोंदणी झाली आणि अशा पद्धतीने ती प्रक्रिया पूर्ण झाली. असा तो तिसरा विक्रम म्हणजे हा पहिला विक्रम. शब्दकोड हा पहिला विक्रम. दुसरा जो विश्वविक्रम जो आहे तो मी अनुप्रास अलंकारातली एक कथा लिहिलेली आहे. अनुप्रास अलंकार म्हणजे काय की कुठलं तरी एक अक्षर निवडायचं, मूळाक्षर, क ख ग घ, बरोबर, च छ ज झ, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व श, श स श ह ळ क्ष ज्ञ. यातलं कुठलं तरी एक तुम्ही निवडा आणि त्या अक्षरापासून सगळे शब्द त्या वाक्यात असले पाहिजेत. लहानपणी मुलं जो खेळ खेळतात काकांनी काकूचे कपाटातले कागद, तो. करेक्ट, तो. तर त्याला अनुप्रास म्हणतात. मग मी प हे निवडलं अक्षर. अच्छा. आणि त्यांनी एक कथा लिहायला सुरुवात केली. बर, कथा. ती कथा 2,500 शब्दांची आहे. तिचं नाव पुष्पाचे प्राक्तन. सगळं प पासून आहे. त्याच्यात जर, तर, आणि, व असलं काही नाही, तथापि असं काही नाही. सगळं प पासून आहे त्याच्यामध्ये. आणि ती संख्या पण मी 2,500 अशी पची निवडली, पची संख्या. आणि असं म्हणून तो मी दुसरा विश्वविक्रम केला. मग लंडनला एक संस्था आहे, रेकॉर्ड होल्डर्स रिपब्लिक लंडन या नावाची. लिखाणातली जी काही रेकॉर्ड्स असतात किंवा जे काही विक्रम असतात ते त्यांच्या इथे नोंदवले जातात. मग मी त्यांच्या इथे गेलो. मग याला इंग्लिशमध्ये ॲलिट्रेशन म्हणतात. अनुप्रास. जगातल्या प्रत्येक भाषेमध्ये ॲलिट्रेशन आहे. मग त्यांनी ते त्यावेळेला तपासलं. मग ते म्हणले की नाही, एवढं मोठं काही आमच्याकडे नाही आहे. मग मी त्यांना ती कथा पाठवून दिली. कथेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ पाठवून दिला. मग प्रत्येक वाक्याचा अर्थ पाठवून दिला. आणि मग हे सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून मान्यता दिली. वा, हे म्हणजे सुचणंच एक वेगळाच आहे. म्हणजे तुम्हाला कसं सुचलं हे असं की हे असं करावं? त्याच्यात आळस आहे जरा. मी झी मराठीसाठी एक वर्ड गेम डिझाईन करत होतो फार पूर्वी. म्हणजे शब्दाधारित खेळ. मग त्याच्यात मी हा एक सेगमेंट तयार केलेला होता की स्पर्धकांना सांगायचं की तुम्ही एखादं वाक्य तयार करा. मग आता चॅनलवाल्यांना काही समजावून सांगताना उदाहरणं द्यावी लागतात. तर मग ह्याचं एक उदाहरण मी तयार करून दिलेलं होतं. एक वाक्य लिहून ठेवलेलं होतं की चला हे एक वाक्य घ्या. आणि जेव्हा हा विक्रम करायचा मी निर्णय घेतला त्यावेळेला मला असं आठवलं की अरे आपण पूर्वी एक मोठं वाक्य लिहिलेलं आहे आणि ते कदाचित पचं असावं असं मला वाटत होतं. म्हणून मी प हे अक्षर निवडून काम चालू केलं. म्हटलं आयत्याला माल कमी पडला तर ते वाक्य उचलून याच्यात घालता येईल. अच्छा, हा आळस होता. ते मला आधी ते काम केलेलं म्हणून तुम्ही पच निवड केली. ते वाक्य मला शेवटपर्यंत कधी सापडलं नाही. ज्या वेळेला रेकॉर्ड होल्डर रिपब्लिकनी मला मान्यता दिली की हे तुमचं आम्ही पुस्तक घेतलेलं आहे, त्याच्यानंतर काही महिन्यांनी मला ते वाक्य सापडलं की जे मचं होतं ते पचं नव्हतं.
सो ते एका गेम शोसाठी मी एक डिझायनिंग करत असताना सुचलेली संकल्पना आणि मग ती वाढत 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 अशी गेली. ओके. गेम शोसाठी म्हणजे तुम्ही काय मग त्याच्या क्रिएटिव्ह हेड या पदावर होता, म्हणजे कशासाठी, का अँकर म्हणून काम करत होता गेमसाठी? नाही, त्यांना गेम तयार करून द्यायचा होता अशी त्यावेळेला चर्चा झाली होती. म्हणजे मी क्रिएटिव्ह हेडही नव्हतो, मी त्याचा अँकरही नव्हतो. मला मराठी भाषा आवडते हे त्यांना माहिती होतं, मला त्यातलं काहीतरी येतं असं त्यांना वाटत होतं आणि मला हौस होतीच बस. आणि मी त्याच्यासाठी बाकी काही मालिका लिहिणं किंवा फू बाय फू लिहिणं, त्याच्यात अभिनय करणं हे मी सगळे प्रकार करत होतो. बाकी आता फू बाय फू मध्ये पर्यंत आलेलोच आहे, तर मला त्याविषयीच विचारायचं आहे की फू बाय फूचा अनुभव तुमचा कसा होता? म्हणजे एक विनोदी कलाकार म्हणून आम्ही तुम्हाला बघत आलेलो आहे, पण आजकाल तुम्ही दिसत नाही कुठल्या विनोदी अशा स्किटच्या प्रकारांमध्ये, तर तो अनुभव कसा होता आणि आत्ता का नाहीये तुम्ही अशा प्रकारांमध्ये? काय झालं, फू बाय फू म्हणजे खरं तर विनोदी काहीतरी करायचं ही माझी आवड होतीच पहिल्यापासून. मग आधी एकांकिका केल्या होत्या, नाटक केलं होतं, चित्रपट केलेले होते. तर आमचा एक मित्र आहे, म्हणजे प्रख्यात अभिनेता आहे आनंद इंगळे, तर तो ती फू बाय फू नावाची मालिका करत होता. तर आम्ही काय गप्पा मारत होतो एकदा, तो म्हटलं तू लिहून दे ना जरा. म्हटलं अरे बाबा मला ते काय माहीत नाही, म्हटलं मी काय कधी लिहिलेलं नाही. तो म्हटलं मी तुला सांगतो असं म्हणून तो आम्ही जरा एक चहा प्यायला कॉफी प्यायला म्हणून भेटलो आणि त्यांनी मला काय आहे ते सगळं सांगितलं की असं असं आहे, हे तुझ्यासाठी खूप सोपं आहे, तू बोलता बोलता लिहिशील वगैरे 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 असं करून त्यांनी मला जे काही असं मंत्रमुग्ध करून टाकलं त्या सगळ्या प्रकारात. म्हणलं आता करूया मग म्हणलं. आणि म्हणून मग मी त्याच्याबरोबर एकदा त्या फू बाय फूच्या चित्रीकरणाला गेलो तिकडे मुंबईला. आणि मग मी तिथे बसून त्यांना त्यावेळेला भरपूर स्किट्स लिहून दिली. आणि मग पहिल्या सीझनमध्ये मग माझी भरपूर तिथं स्किट्स लेखक म्हणून आलेली होती आणि मग मला त्याची गोडीच लागली. मग मी ते अजून लिहायला लागलो वगैरे वगैरे. मग त्या सगळ्या कालावधीमध्ये 100-150 स्किट्स लिहिलेली होती त्यावेळेला. तर मूळचा मी अभिनेता, मी पूर्वी ॲक्टिंग रेग्युलर करत होतो, मग मी तिथं ॲक्टर म्हणून पण गेलो. सो लेखक आणि अभिनेता असं म्हणून मी फू बाय फूचे 2 सीझन नंतर केले. नंतर मला एक अडचण अशी वैयक्तिक जाणवायला लागली की जगातला कुठलाही विषय समोर आला की तो 2 पात्रात कसा होईल असाच मी विचार करायला लागलो. काही जरी आलं, काय भिंत पडली, माणूस मेला, बाळ जन्माला आलं, काय डुक्कर विकलं कोणीतरी, काही वाटेल ते झालं, तर हे 2 पात्रात कसं करायचं हे चढ डोक्यात यायला लागलं. त्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत माझ्याकडून एकही नाटक आणि सिनेमा लिहून झाला नाही, कारण कुठलाही विषय डोक्यात आला की 2 जणात कसं बसू, म्हणजे त्या स्किटच्या त्या फॉर्मॅटमध्ये कसं बसायला पाहिजे. आणि मी घाबरलो त्या सगळ्या प्रकाराला. अरे म्हणलं काही जरी झालं, वाटेल उद्या कोणी मला महाभारत सांगितलं तरी मी ते 2च पात्रात करणार आता. मला सुचणंच बंद झालं आणि मी त्या दिवशी निर्णय घेतला की याच्या पुढे स्किट लिहायचं नाही. त्यामुळे मी ते ठरवून बाहेर पडलो त्याच्यात. मी तेव्हापासून आतापर्यंत परत स्किट लिहिलं नाही. नाहीतर मग म्हणजे दिसलाही नाही तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही विनोदी मालिकांमध्ये. कारण ते नाही. त्याच्यानंतर मी एक विनोदी मालिका केली होती कॉमेडीची, बुलेट ट्रेन नावाची. ती वेगळ्या वाहिनीवर होती, ती मी केली. त्याचे पण मी एक 15-20 काहीतरी भाग केले होते त्यावेळेला. पण मग तिथं मी लिहिलं नाही, मी फक्त तिथं अभिनय करायला गेलो होतो. पण तिथे परत मला अडथळा तोच यायला लागला की तिथे लोक माझ्याकडे लेखक म्हणून बघत होते. मग त्यांनी परत माझ्याकडे त्याच मागण्या चालू केल्या की बघ ना, देतो का लिहून, देतोस का लिहून वगैरे वगैरे. पण त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी आता जर का परत याच्यात अडकलो तर माझ्याकडनं मोठ्या लांबीचं काहीही लिहून होणार नाही, हे मला माझी अडचण जाणवली. आणि म्हणून मग मी त्याच्यातनं बाहेर पडलो. बाकी म्हणजे एक लेखक म्हणून किंवा कलाकार म्हणून आपली वाढ स्थिमित होतीये, ते थांबली, जाणवलं. वाढ कमी होती नाही, वाढ थांबली, खुंटलीच. हो, त्यामुळे तुम्ही तिथून मी पळून गेलो तिथून आणि दुसऱ्या वाटेकडे आला. तर आता तुमचं पहिलं प्रेम, जसं तुम्ही म्हणला की नाटक हे तुमचं पहिलं प्रेम आहे, तर तुमची नाटकाची जडणघडण कशी होती आणि आजचा जो नाटकाचा प्रवास आहे तो सगळा संक्षिप्तपणे आम्हाला सांगा, कसा आहे? नाटकाची आवड मला शाळेपासूनच होती. म्हणजे प्रत्येक शाळांमधून जी स्नेहसंमेलनं असतात त्याच्यामध्ये एकांकिका करणं, म्हणजे पुण्या मुंबईतल्या शाळेमध्ये तर हे अगदी रेग्युलर चित्र आहे. म्हणजे त्याच्यात काही असं वेगळं काही नाही. तसंच आमच्या वेळेलाही होतं. शाळेमध्ये असताना आम्ही त्या स्नेहसंमेलनांमधून एकांकिका वगैरे करायचो आणि मग आंतरशालेय नाट्यस्पर्धाही असायच्या, त्याच्यात आम्ही भाग घ्यायचो. आणि मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत बाहेर बालनाट्य करायचो.
तर ती त्या वेळेपासूनची सवय. म्हणजे मला ते आठवतंय की 7 डिसेंबर 1982 या दिवशी माझी पहिली एकांकिका होती. म्हणजे त्या दिवशी मी रंगमंचावर येणार होतो, पण नेमके त्या दिवशी भरतनाट्य मंदिर आहे पुण्यामध्ये, त्याचे जे संस्थापक संचालक होते बाबूराव विजापुरे, त्यांचं निधन झालं. म्हणून मी 7च्या ऐवजी मग 14 तारीख, तो एक 7 दिवस पुढे गेला. तर मला ते म्हणून त्या दुर्दैवी घटनेमुळे मला ते आठवतंय की मग बालनाट्य करणं, आंतरशालेय स्पर्धा करणं, स्नेहसंमेलनामधनं काम करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं करायला पैसे लागतात. तर ते पैसे आणायचे कुठून? म्हणून गणपतीमध्ये नाटकं करणं, त्यातनं पैसे मिळवणं, आणि मग त्यातनं वर्षभर आपल्याला जे काय करायचंय तर ते त्याची बेगमी तिकडनं करायची. असं करत करत सुरुवात झाली. मग नभोवाणीवर श्रुतिका करणं, पथनाट्य करणं, एकांकिका स्पर्धा करणं, असं करत करत मग व्यावसायिक नाटक करणं, इथपर्यंत गाडी आली ती सगळी आली. आणि आजचा नाटक वर्ग किंवा मराठी नाटक आणि आजची तरुणाई ह्या सगळ्याला तुम्ही कसं बघता? आजकाल जर का बघायचं झालं, आता म्हणजे सध्याच्या मुलींकडे जर का बघायचं झालं, तर आमच्या वेळेला कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून फक्त मराठी रंगभूमी एवढा एकच पर्याय होता, दुसरा पर्यायच नव्हता. आणि मला चक्क अशा जाहिराती आठवत आहेत की अनेक कलाकार जे रंगमंचावर काम करायचे, व्यावसायिक रंगमंचावर काम करायचे, तर त्यांच्या आधी उपाधी जोडलेली असायची रेडिओ स्टार. रेडिओ स्टार अशी उपाधी होती की अरे हा रेडिओवरती काम करतो, म्हणजे श्रुतिकांमधून वेगवेगळ्या ह्याचा आवाज ऐकू येतो. सो रेडिओ हा एक अत्यंत प्रेस्टिजियस होता. बरोबर. रेडिओ आणि मराठी नाटक एवढे 2च तर भाग होते, त्याचे तिसरं काही नव्हतंच. आजकाल तसं नाहीये, पर्याय तेवढेच असायचे. आजकालच्या मुलींसाठी चॅनल्स, म्हणजे वेगवेगळ्या वाहिन्या आहेत, ते सगळं कमी. म्हणून यूट्यूब आहे, यूट्यूबवर असंख्य चॅनल्स आहेत. त्याच्यानंतर आता ही नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन सारखे बाकीचे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्स तयार झालेले आहेत. चित्रपट आहे, म्हणजे म्हणाल तेवढं आजकालच्या मुलांना खूप मोठं असं क्षितिज आहे. तेवढं काही पूर्वी नव्हतं. आणि आजकालची मुलं ही जास्त हुशार, स्मार्ट नेहमीप्रमाणे आहेच आहेत, ते त्याचा चांगला उपयोग करतातच. आणि आपण म्हणजे मराठी भाषा तुमचा जो अभ्यास आहे ह्या सगळ्यावर आपण बोलतोय, पण त्यात एक खूप अशी मजेची गोष्ट अशी आहे की तुमचा स्वतःचा एक हॅशटॅग आहे फेसबुकवर या माध्यमात, मराठी ठार मारी. तर त्याच्याबद्दल म्हणजे इतकं सगळेजण चर्चा करतात, आणि त्याच्याबद्दलचे काही किस्से आम्हाला काही सांगू शकाल का? की एकतर तो कसा निघाला, तुम्ही त्याचे जनक आहात, आणि त्याच्यातला असं खूप भारी असा काहीतरी एखादा तुमचा संस्मरणीय एखादा किस्सा असेल त्याच्याबद्दलचा, तोही सांगाल. काय होतं की मराठी लिहिण्याच्या गडबडीमध्ये, किंवा मराठी नाही लिहिण्याच्याच गडबडीमध्ये काहीतरी माणसं लिहून जातात, आणि फक्त एकदा बघायचं असतं की मी अरे हे काय लिहिलेलं आहे. ते एकदा जर का तपासलं तर त्यातले 90 किंवा 95% किंवा 90 किंवा 95% चुका त्यातल्या नष्ट होतात. हा आपला आत्तापर्यंतचा अनुभव आहे. म्हणजे आपण एकदा लिहितो, बघ काय लिहिलंयस बाबा तू एकदा ते बघ, एकदा बघ ना, हरकत काय आहे. एवढं तुला अगदी त्या पर्टिक्युलर त्याच सेकंदाला ती पोस्ट झालीच पाहिजे असा काही नियम नाही आहे. तू ती 2 मिनिटांनी केलीस तरी खरं तुला चालणार आहे. पण हेच नेमकं न करता लोक पटकन लिहितात आणि पोस्ट करून टाकतात. हा प्रकार पोस्ट जे लिहितात फेसबुकवर आमच्यासारखे लोक, त्यांच्याही पेक्षा हे जे आमचे चॅनलवालेत सगळे, जे सगळ्या वृत्तवाहिन्या, त्यांना काहीतरी बातमी द्यायची असते, पटकन बातमी द्यायची असते. बरं, बातम्यांचा एकंदरीत दर्जा हा साधारणतः पिठलं चोरीला गेलेला आहे, किंवा जो दिवा आहे असा काचेचा, तर तो असा 3 अंशात कलंडलेला आहे, किंवा एक पाल सरपटत वेगाने निघून गेलेली आहे. साधारणतः या दर्जाच्या बातम्या असतात. ह्याच्या पलीकडे खरं तर काही नसतं. पण आता ती पाल सरपटत कशी गेली प्राणपणाने, हे माझ्या वाहिनीवर तुम्ही पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. ह्याच्यापेक्षा त्या बातमीला काही अर्थच नसतो. अगदी बरोबर. दर्जा आणि गुणवत्ता हीच आहे. म्हणजे क्रीडा मंत्र्यांनी डावा मोजा पटकन घातला अशी अरे म्हणलं, हा कोण क्रीडा मंत्री, हा का डावा मोजा घालतोय, आणि याच्यात तू का सांगतोय हे सगळं मोठ्या मोठ्याने ओरडून, याच्यात काय आहे. ओके, मोसंब खाल्लं ही बातमी असू शकते का? बरं, मोसंबाला तू मुसुंब का म्हणतो? तर
असे म्हणजे अत्यंत कधीच कोणी न सांगण्याच्या लायकीच्या बातम्या, म्हणजे जे कधीच कोणी कोणाला सांगायचं नाहीये, तर ते तू जोरजोरात ओरडून का सांगतोयस? बरं, ओरडून सांगताना तुझे उच्चार चुकतात त्याच्याकडे तुझं लक्ष आहे का? एक बाई असं म्हणली बातम्या देताना की काल वश झालेला माणूस, अरे कालवश झालेला माणूस, तर हिला एखादा माणूस जर का वश झाला असेल, तो कालच झाला असेल, तर आता ही जी वृत्तनिवेदिका आहे, तर म्हणजे तिचं काय करावं होतं, तिचं खूप कौतुक करावं असं मला वाटलं. तर हे वृत्त नसून हे अनावृत्त आहे. तर असं आमचा एक माणूस म्हणला मित्र, तर अरे म्हणलं अनावृत्त नाही म्हणत त्याला, थोडं नाही, म्हणजे मला नॉन न्यूज बनायचं होतं. तर म्हणलं मुळात नॉन न्यूज असं नसतं जगात काही, तर वृत्तच्या विरुद्ध अनावृत्त, तर हेही हा. तर साधारणतः आता आपल्याला काहीतरी मराठीतच बोलायचं आहे या नादामध्ये वृत्त निवेदिका, तिला ट्रोल करणारा हा ट्रोल्या, तर तो तर हाही तसाच. तर सगळ्यांनी मिळून मराठी भाषेला चिणून ठार मारायचाच विडा घेतला. तेव्हा मला लक्षात आलं की यांना मराठी ठारमारी हा हॅशटॅग तयार करावा. याच्यामधून मंत्री, आमदार, खासदार, वृत्तनिवेदक यांच्यापासून आपले दैनंदिन वृत्तपत्रांमधून मराठीचा खून करणारे संपादक, वार्ताहर हे कोणी सुटत नाहीत. ह्या सगळ्यांनी मिळून मराठी भाषा संपवायची असा एक विडा उचललेला आहे आणि रोज तो ते विडा चावून चावून खात असतात. म्हणजे की बघतोच कशी मराठी भाषा जिवंत आहे, म्हणजे ती लोचट आहे म्हणून जिवंत राहिली आता असं मला वाटायला लागलेलं आहे. मरता मरत नाहीये ती, रोज इतके खून होत आहेत, रोज इतके भाषेवर अत्याचार होत आहेत, तरी ती कशी काय जिवंत आहे, हा एक म्हणजे वेगळाच चिंतनाचा विषय तयार झालेला आहे. म्हणजे ह्यांनी केलेल्या घोडचुका ह्या जर का मी सांगायला बसलो तर हा जो पॉडकास्ट आहे हा साधारणतः तू 80 वर्षाची होशील, इथं सहस्रचंद्र दर्शन होईल तुझं, तुझी नातवंड पतवंड अगं येतील तुला, अगं आजी चल चल म्हणेपर्यंत तरी मी सांगतच बसीन. त्या इतक्या चुका आहेत, हे लोक रोज करतात. ह्याच्यातनं कोणीही वगळलेलं नाही आहे स्वतःला. शिक्षण क्षेत्र ह्याच्यामध्ये खूप आघाडीवर आहे. मी तुला त्यातलं एक अत्यंत हृदयद्रावक म्हणजे असं एक उदाहरण देतो की CBSEचं काहीतरी ते पुस्तक होतं, इयत्ता 2री. तर आता 2रीच्या मुलांना अशी एक छोटी छोटी साधी साधी गाणी किंवा कविता असं एक छोटं छोटं असतं काहीतरी त्या मुलांना. तर गणपतीवर एक कविता होती, तर ती गणपतीवरची मी कविता वाचली आणि साधारणतः म्हणजे जो मी असा फेकला गेलो ती कविता, अरे बापरे, म्हणजे मी दूरवर गेलो, असा दूरवर असा. अरे म्हणलं हे काय लिहिलंय. मग मी परत परत ते तपासले तर ते तसेच ते खेदोत्पादकच होते. अरे म्हणलं हे काय, एवढं काय होतं, तर एवढं काय होतं. तर आता मला ते जे काव्य आहे तर ते तसंच्या तसं आठवत नाहीये, पण तरीही मेन जी चूक झालेली होती, प्रमुख चूक, ती मला आठवतीये. पाहून गणपतीचे पाहून शोभिवंत आसन, म्हणजे गणपती आसनावर बसलेला असतो ना, ते आसन पाहून त्याचे आसन गणपती तुम्हाला हसन. तर हा जो हसन तिथे आला, तर मी जो तिथे म्हणजे मूर्छित पडलो काही का, हसन म्हणजे हसन. तर तो जो कोण कवी होता, म्हणजे ती चूक होती, प्रिंटिंग मिस्टेक की खरं लिहिलेलंच तसं आहे. प्रिंटिंग मिस्टेक नाहीये ती, जाणीवपूर्वक त्याला हसेल असं, हा हसेलला हसन, तो हसन ना तुला, तर त्यातलं ते हसन होतं. हा, आणि आसनला यमक होतं ते. अरे देवा. हा, तर आसनचं यमक हसन बघून म्हणजे माझं विसर्जन झालं त्या दिवशी की काहीही होऊ शकत नाही. आता हे कोण करतंय, हे पुस्तक तयार करणारे लोक करतात. मग हे असं पास कसं करतात एवढं अशी इतकी मोठी म्हणजे गोष्ट? मी म्हणेन किंवा मी म्हणतो एक वेळ कवी आहे की मला वाटले या शीर्षकाखाली हल्ली काही होऊ शकतं, पण एक तिथे कमिटी बसली, समिती बसली की जी पुस्तकाचा अभ्यासक्रम तयार करतात. तर त्या सगळ्यांनी त्या दिवशी काय वाटून खाल्लं होतं हे काय आपल्याला माहित नाही. आणि ते जे ते त्या क्षेत्रातले म्हणजे अध्वर्यू सगळे श्रेष्ठ अतिरथी महारथी, त्यांना कोणालाच आसन आणि हसन ही गंमतच लक्षात आली नाही.
आणि त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या चुका होत्या त्या विशेष अजून मनोहारी होत्या की गणपतीच्या सोंड्याचं वर्णन आहे ती काय लहान मुलांची कविता, त्याच्याबरोबर उलट्या आकाराची सोंड त्या चित्रात आहे. अरे म्हणजे हे तरी बघा तुम्ही, म्हणजे लिहिलंय उजवीकडची असेल तर डावी मोठी मोठी सोंड असेल त्याने एवढीशी सोंड काढली. अरे तू असं कसं करतोयस, तू काय म्हणलंय कवी काय म्हणतोय ते बघ, मोठी आहे मग तू मोठी काढ. तर चुका करण्याची एकही संधी हे लोक सोडत नाहीत आणि असे लोक शिक्षण क्षेत्र, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या सगळीकडे ठासून भरलेले आहेत. जाहिराती येतात यांच्या, पानभर येतात, पूर्ण पानाची जाहिरात असते, त्याच्यावर एवढ्या भगदाडासारख्या चुका केलेल्या असतात. आणि याचं एकमेव कारण आहे मराठी चुकीची लिहिली तरी काही फरक पडत नाही. का असं करताना वाटतं आपल्याला आतून क्लेश होतो, क्लेश हे असं का लिहिलंय? तुम्हाला क्लेश होतो, तुम्ही रडत बसा रुमाल घेऊन, त्याने त्यांचं काही बिघडत नाहीये. हे जे चुका करतात त्यांचं कोणाचंही काहीही बिघडत नाहीये. जसंच्या तसं ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर केलेलं असतं इंग्लिश मधून ते मराठीमध्ये. साधारणतः 6वी-7वीतली मुलं सुद्धा एक बऱ्यापैकी भाषांतर करू शकतात, काहीतरी दर्जा ठेवून. 7वीतली मुलं अशा दर्जाचं भाषांतर यांनी केलेलं असतं. फार भयंकर असतं. बरं, वृत्तपत्र जाहिरातीत काही करू शकत नाहीत, त्यांना जे आले ते छापायचं एवढंच त्यांचं काम आहे. पण हे आता आपल्या साध्या वाचकांना हे कळतंय तर एखाद्याने विचारावं तरी ना की हे असं का मग तेवढ्यात अरे रे चुकलो, संपला विषय. तू त्यांना फोन कर, अरे रे चुकलो. म्हणजे तुम्ही खरंच हे सगळं केलेलं आहे? अरे खूप फोन केलेत मी असे. तर ते अरे रे, आणि ते म्हणले मला एक तर संपादक थोर, तर त्यांना माझी गोडीच लागली. तर ते म्हणले की तुम्ही आम्हाला नेहमी असे फोन करत जा. म्हणलं हा काय आत्मविश्वास आहे तुमचा, म्हणजे तुम्ही नेहमी चुकणारच आहात आणि मी हेच करत बसायचं. म्हणले नाही हो, तेवढीच आम्हाला मदत नाही का होणार. ते असं म्हणले. त्या दिवशीपासून आजपर्यंत कधीही त्यांच्या चुकांमध्ये खंड पडलेला नाही. हा, म्हणजे मी तर पैज लावून सांगतो, महाराष्ट्रातल्या कुठल्याही दिवशीचं कुठल्याही वृत्तपत्राचं कुठलंही पान आणून द्यायचं, त्याच्यात चूक असणार आहे. आणि आधी आम्ही शाळेत असताना आम्हाला लिहायला सांगायचं शुद्ध लेखन काढ त्या वृत्तपत्रातलं, म्हणजे आम्ही ते बघून काढलेलं आहे लहानपणी. अगदी 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 अगदी. आणि आता ते सुद्धा त्याच्या दर्जाचं राहिलेलं नाही, म्हणजे शुद्ध लेखनाच्या दर्जाचं राहिलेलं नाही. मग आता काय करावं, आता यांची टिंगल टवाळी केली पाहिजे, ह्याच्याशिवाय काही आपल्या हातात राहिलेलं नाही. मग जी दिसेल चूक ती करून जरा उपहासात्मक काहीतरी भिंतीवरती येते, काय करायचं, त्याच्या पलीकडे काय करणार. पण त्यामुळं मनोरंजन आणि थोडंफार का होईना त्याचा एक निश्चित फायदा झालेला आहे. मला अनेक लोक म्हणजे किमान 7-8 हजार इतक्या लोकांनी मला लेखी कळवलेलं आहे की याच्यामुळे नीट लिहायचं असतं हे आम्हाला जाणवलं, आम्ही नीट लिहितो, आम्ही लिहिल्यानंतर आमचं लिखाण परत एकदा तपासून बघतो. हे तरी बरं आहे. म्हणजे थोडंसं मिणमिण ती काय म्हणतात आपण, तो दिवा तरी पेटला थोडासा. म्हणजे एक अंधुक प्रकाश त्या साईडला पडलेला आहे. हळूहळू आपण जागरूकता करू, ज्यांना आवड आहे त्यांनी तरी अशा प्रकारचं की लिहिल्यानंतर एकदा तरी वाचावं किमान. नक्कीच. आणि ही जी बोली भाषा आहे, आता ते हासांवरच मला आठवलं की मराठी प्रमाण भाषा आणि बोली भाषा हा जो काही वाद आहे किंवा हे जे शीतयुद्ध आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? हे शीतयुद्ध नाही, हे चांगलं जहाल युद्ध आहे. शीतयुद्ध वेगळं असतं. काय झालंय सांगतो की याच्यामध्ये दोन्ही बाजूंची म्हणणी जी आहेत ती इतकी पराकोटीची वेगळी आणि विभिन्न आहेत. अनेक लोक म्हणतात ती आमची बोली भाषा आहे. बरोबर आहे. आणि चुका सुधारायला गेलं की लगेच म्हणतात ती तुमची भाषा असेल, आम्ही असंच बोलतोय आज तागायत काय, आम्ही खूप वर्षांपासून असं सांगतो मी. बरोबर आहे, त्याच्यात त्यांचं चूक नाहीये. बोली भाषा हा जो प्रकार आहे, तर बोली भाषा साधारणतः 10 कोसांवर बदलतात. बरोबर आहे. म्हणजे मराठीमध्ये जर का बघायला गेलं तर 75 ते 80 इतक्या बोली भाषा आहेत. 75 ते 80 महाराष्ट्रभर जर का त्या बदलत वगैरे जातात. आता या 80च्या 80 बोली ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत का, तर अजिबात नाही. त्या सगळ्याच्या सगळ्या बरोबर आहेत, काही चूक नाही त्याच्यामध्ये. हे आधी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की मी बोलतो ती भाषा योग्य आणि तू बोलतेस ती भाषा चूक. हे कोणी सांगितलं? तू बोलतेस ती बरोबरच आहे, ही बोलते ती बरोबर आहे, हा बोलतोय ती बरोबर, तो बोलतोय ना ती, ते बरोबर आहे सगळं, त्याच्यात काही चूक नाहीये. मुद्दा येतो कुठे
की लिखाणामध्ये येतो. बोली भाषेमध्ये एक साधं उदाहरण देतो. आत्ता मी बोलता बोलता बोलताना काहीतरी चुकलो, समजा तू बोलताना काहीतरी चुकलीस, तर आपण म्हणतो नाही सॉरी तसं नव्हतं मला म्हणायचं, मला असं म्हणायचं होतं, असं म्हणून आपण ती दुरुस्त करू शकतो. किंवा दरवेळेला चूकच व्हायला पाहिजे अशातला भाग नाही. तू काहीतरी बोललीस आणि मला ते समजलंच नाहीये, तर मी म्हणतो हा काय म्हणजे काय मला नाही कळलं, तर तू मला ते समजावून सांगू शकतेस. बरोबर. लिखाणात तसं नाही होत. तू एकदा लिहिलंस की ते तू लिहिलं समजा नागपूरला, मी पुण्यात बसून वाचतोय, तू 75 साली लिहिलंस, मी 63 साली वाचतोय, मी कितीही मी 90 वर्षांनी वाचतोय, मी 900 किलोमीटरवरनं वाचतोय, असं काही होऊ शकतं लिखाणाच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे एक किमान काय आहे, आपण लिहिलेलं कोणीही आणि कधीही वाचणार आहे, बरोबर आहे. मग लिहिलेलं जे आहे त्याच्यासाठी एक प्रमाण भाषा असावी. म्हणजे संदर्भ लागायला काय लिहिलंय. भाषा कळण्यासाठी आहे ना. बरोबर. मला कळलंच नाही तर मग ते नाहीच आहे ना. म्हणजे काही बरोबर कळण्यासाठी बोलताना मी समजावून सांगू शकतो, लिहिल्यानंतर मी समजावून सांगू शकत नाही नंतर. मग त्याला एक काहीतरी प्रमाण, की तुम्ही सगळ्यांनी मिळून हे असं लिहा, त्याला प्रमाण भाषा म्हणतात. त्याच्या पलीकडे ते काही नाहीये. शुद्ध भाषा हा गैरसमज आहे. हो का? हो. काही शुद्ध भाषा भाषेत काय अशुद्ध असणार आहे? मग नचा फरक किंवा असं एक लक्षात घे, बोली भाषा ज्या आहेत ना, बोली भाषा, तर त्याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध असं काही नसतं. पण मग आपली जी मुळाक्षर आहेत ती प्रत्येक वेगवेगळी आहेत ना. न ला वेगळा अर्थ आहे किंवा त्याचा जो उच्चार नाही म्हणू शकत आपण, त्याचा आवाज नचा वेगळा असतो, णचा वेगळा असतो. या प्रत्येकाला उच्चारच आहे ना. हा म्हणजे अर्थ आहे त्याला. तो न हा वेगळा उच्चार आहे, ण हा वेगळा उच्चार आहे. आता मी एक तुला उदाहरण देतो. आजच ती चूक आलेली आहे म्हणून पाकिस्तानचा दारुण पराभव, असं या बापूंनी छापलेलं आहे पेपरमध्ये. दारुण पराभव, वर्तमानपत्रात दारुण पराभव. मूळ शब्द काय? दारुण पराभव. बरोबर आहे. आता दारुण आणि दारुण खूपच फरक. म्हणजे ऐक, हे दृश्य खूप करुण आहे, पण हे मी करून बसल्यानंतर मला कळलं. ओके, करुण दारुण दारुण. खून केल्यानंतर मला सांग किंवा खून केल्यानंतर मला सांग. ओके, तर अशा पद्धतीने न आणि नचा ण झाला आणि णचा जर का न झाला तर अत्यंत वेगवेगळे अर्थ निघतात. ओके, त्याच्यामुळे लिहिताना माणसाने काळजी घेतली पाहिजे. पण आता प्रश्न आहे बोलण्याचा. आता मी म्हणतो की दारुण पराभव झाला आणि समजा तू म्हणतेस की दारुण पराभव झाला, तर तू तसं का म्हणतेस हे बघितलं पाहिजे. आणि मी दारुण असं का म्हणतो हे बघितलं पाहिजे. मी दारुण असं म्हणतो ह्याचं एकमेव कारण, मी जिथे जन्माला आलो, मी जिथे वाढलो, तिथे सगळेजण दारुण असं म्हणत होते, ते मी ऐकत ऐकत मोठा झालो म्हणून मी ते बोलतोय. त्याचा माझ्या बुद्धिमत्तेशी काहीही संबंध नाहीये. म्हणजे तुम्ही हाडाचे पुणेकर आहात आणि तुमच्या या भागात दारुणच म्हणलं जात होतं. कारण मी वाढलो नारायण पेठेत, मी खेळायला गेलो सदाशिव पेठेत, मी फिरायला गेलो शनिवार पेठेत. तिथे जी भाषा होती ती ऐकत ऐकत मी मोठा झालोय. हे माझं कर्तृत्व नाहीये. आणि माझा एक मित्र आहे, तो तिथे वाढलेला नाहीये. तो समजा कुठेतरी खेड्यापाड्यात वाढले, तर त्याने लहानपणापासून दारू न हे ऐकलेलं आहे. आता काय करणार तो? आणि आता मी तुला या सगळ्या लोकांची गंमत सांगतो. म्हणजे पेठांमध्ये वाढलेले किंवा लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, प्रभात रस्ता किंवा शिवाजी पार्क, लॅमिंग्टन रोड, कफ परेड रोड, इथे जे सगळे आहेत, सगळे ओके उच्च विद्या विभूषित आणि पार म्हणजे पंडितच सगळे, त्यांचं इंग्रजी ऐक आणि लंडनवाल्याचे इंग्लिश ऐक. लंडनवाल्याचे उच्चार, वॉशिंग्टनवाल्याचे उच्चार, न्यूयॉर्कवाल्याचे उच्चार आणि आपले उच्चार आपले कसे वाटतात त्यांच्या तुलनेमध्ये? मग आपल्याला इंग्रजी येतं असं म्हणायचं का? म्हणजे बोली भाषेमध्ये तो जो उच्चार जो असतो
तो उच्चार लहानपणापासून तुम्ही जो ऐकता तो तुमच्या तोंडात येतो. बरोबर. त्याच्यामुळे आता तुम्ही कुठे भौगोलिकदृष्ट्या राहता आणि वाढलाय त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे की तुमचे उच्चार कसे आहेत. त्याचा तुमच्या बुद्धिमत्तेशी आणि कर्तृत्वाशी काही संबंध नाहीये. आणि म्हणून न आणि गणतल्या बोलण्यातल्या चुका नाही हे करायच्या. परंतु लिहिताना आपण त्याला सगळं अर्थ नाही बाबा तू लिहिताना नीट लिहिलं हे कुठेतरी 20 वर्षांनी वाचलं जाणार आहे, हे 30 वर्षांनी कुठेतरी वाचलं जाणार आहे. अर्थबोध व्हायला पाहिजे. तू लिहिताना लिहिणं नीट, बोलताना तू तुझंच बोल. एखादा माणूस कोल्हापूरचा आहे तर कोल्हापूरचा हेल मस्त वाटतो ऐकायला. तो आम्ही किती प्रॅक्टिस केली किती सराव केला तरी आम्हाला कोल्हापुरी येणार आहे का, म्हणजे मला तरी नाही येत. मग मला अहिराणी येणार आहे का, मला नाही येत. मला नागपूरची भाषा बोलता येणार आहे का, मला नाही येत. मला कोकणातली येत नाही. कारण त्या बोली वेगळ्या आहेत, त्यांचं सौंदर्य वेगळं आहे. अस्सल ग्रामीण जो असा बाज आहे तो वेगळा आहे. नाद खुळा असतंय ते सर. आता हे मला कधी येणार. अहो ते आमच्या रक्तातच आहे ना. हे मला कधीच येणार नाही. पण याच्यामध्ये जो एक ठसका आहे, याच्यामध्ये जे सौंदर्य आहे, आपलेपण आहे आणि जिवंत आहे ना ती भाषा. मग त्याला कशाला नाव ठेवायची, उलट त्याला नसतातच नाव ठेवायची. ह्या सगळ्या अशा 60-70 बोली आहेत म्हणून भाषा समृद्ध आहे. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्याला घेऊन जी आपली मराठी भाषा आहे तीच खरी भाषा आहे. ह्या सगळ्या बोली मिळून भाषा तयार झाली आहे. फक्त छापील आणि ग्रांथिक मराठी ही फक्त मराठी नव्हे, ह्या सगळ्या बोली मिळून भाषा तयार झालेल्या आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे पहिल्यांदा. आणि दुसरं, मराठी भाषा जिवंत कोणी ठेवली? लेखक, कवी, म्हणजे आपल्या माणसं तर ग्रामीण लोकांनी. बर. ग्रामीण लोकांनी भाषा जिवंत ठेवलेली आहे. शहरातल्या लोकांनी नाही. सरमिसळ झाली आपल्या शब्दांमध्ये खूपच. शहरातल्या लोकांच्या तोंडी जी भाषा येते त्याच्यामध्ये किती टक्के शब्द इंग्रजी असतात ते बघा. ग्रामीण लोक जे बोलतात, ग्रामीण लोकांनी जिवंत ठेवली ती भाषा. दुसरं संतांनी ठेवली आहे. ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराज आहेत, म्हणजे तुकारामाची गाथा आहे, किंवा तुकारामांचं समग्र साहित्य आहे, रामदास आहेत, नामदेव, संतांनी ठेवली ती भाषा जिवंत. जे आपण आज पण म्हणजे वाचतो ते. त्याच्यामुळे मराठी भाषा जिवंत राहण्यामध्ये सगळ्यात जास्त जर का सहभाग आणि वाटा जो असेल तो ग्रामीण लोकांचा आणि संतांचा आहे, शहरी लोकांचा नाही. पण आता इकडची पण एक बाजू आहे. काही लोक म्हणतात त्या व्याकरणाचा काय उपयोग. हा महामूर्खपणा आहे. व्याकरण हवंच. व्याकरण आहे म्हणून भाषा आहे. तुला एखादं घर बांधायचंय, मग काय पाहिजे तेवढं सिमेंट टाकते का त्याच्यात, पाहिजे तेवढे विटा आणून टाकते का, पाहिजे तेवढी खडी, पाहिजे तेवढा सांधला, पाहिजे तेवढा चोना, कुठेही खड्डा खण काही मापा, असं नसतं. शास्त्र आहे, शास्त्र असतं ते. तसं भाषेचं जे शास्त्र आहे त्याला व्याकरण म्हणतात. बरोबर. पण आपल्या इथं काय होतं, लोक प्रसिद्ध होतात आणि मग प्रसिद्ध झाल्यानंतर ते वेड्या वाकड्या मुलाखती देतात आणि मतं मांडायला लागतात. आणि प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांना असं वाटतं आता आपल्याला सगळ्यातलंच कळायला लागतं. आणि मग कशाला पाहिजे भाषेला व्याकरण वगैरे, असं काहीतरी ते चुकीचं वाक्य उच्चारतात. तर परत एकदा महत्त्वाचं, भाषेला व्याकरण असतं. व्याकरण ज्या भाषांना आहे त्याच भाषा टिकलेल्या आहेत, बाकीच्या सगळ्या नष्ट झालेल्या आहेत. त्या भाषेला व्याकरण पाहिजे, ते सांभाळलं पाहिजे. दुसरं, प्रत्येक बोली भाषा महत्वाची आहे. आणि तिसरं, शुद्ध भाषा हा गैरसमज आहे. ही तिन्ही वाक्य लक्षात ठेवली पाहिजेत. बरोबर. या तिन्ही याच्यामध्ये घोळ करता कामा नये. अगदीच. आता आपण एक रॅपिड फायर घेऊया. म्हणजे जलद प्रश्न मंजुषा. वा, केवढ्या तुम्हाला शब्द सुचला. बस आत्ताच आमच्या गप्पांमध्ये असं चाललेलं की रॅपिड फायरला मराठीत आपण काय घेऊ शकतो, आणि तो आलेला आहे माझ्या समोर. तर आपण एक जलद प्रश्न मंजुषा घ्यायची. आता मी तुम्हाला म्हणजे आपल्या बोलीभाषेत जे इंग्लिश शब्द आहेत जे आपण वारंवार वापरतो त्याला मराठी काय प्रतिशब्द आहेत ते तुम्ही आता सांगायचं आहे. ओके. म्हणजे मुळात आहेत का, आणि असतील तर काय आहे. म्हणजे आपण बघूया. म्हणजे तुमचं आता तुम्ही एवढे गाढे अभ्यासक आहात तर तुमच्याकडे नक्कीच असतील असं मला वाटतंय. टेबल, मेज, फ्रीज, शीतकपाट, केक, नाही. अपलोड, डॉक्युमेंट अपलोड करणे. अपलोड,
चढवणे, डाउनलोड, उतरवणे, पासवर्ड, संकेत शब्द, न्यूजपेपर. वृत्तपत्र, वर्तमानपत्र. आणि मला आता ह्याच्या उलट विचारायचं आहे, मराठी भाषेतले असे कोणते शब्द आहेत जे इतर भाषांमध्ये मानले गेलेत किंवा जे सर्रास वापरले जातात, असे कुठले आहेत का? घाट, सगळीकडेच वापरला. जो नदीचा जो घाट आहे हां, तो आता GHAT असं म्हणून तिकडे गेलेला आहे. बर. तो त्यांनी आता स्वीकारलेला आहे. स्वीकारलेला आहे. तो स्वीकारल्याचं मला आता लगेच आठवलं. हां, अजून आता बोलण्याच्या ह्याच्यात आठवतील. परंतु हा जो प्रवास आहे हां, तो तसा का होत नाही हे सांगतो. हे खूप अवघड असतं, कारण राज्यकर्त्यांची जी भाषा असते ती जनतेवर लादली जाते. आपल्या इथे प्रामुख्याने मराठीमध्ये काय झालं की इतर भाषा का आल्या याचं कारण राज्यकर्ते ते आले. म्हणजे फारसी शब्द आपल्या भाषेमध्ये खूप आहेत. हो. ते किती आहेत असं वाटतंय तुला? म्हणजे दवाखाना वगैरे तर हे अगदी सर्रास वापरतात ना. रोजच्या वापरातले किमान 1,500 शब्द आहेत. ऐश ग, एवढे? रोजच्या वापरातले. म्हणजे दार हा प्रत्यय असलेले सगळे शब्द, हां, हवालदार, इमानदार, फौजदार, इनामदार, फौजदार, सगळे दार, हां, सगळे खाने, हे सगळं फारसीतनं आलेलं आहे. बर. ओके. सगळे गार म्हणजे जादूगार वगैरे ते सगळं तिकडनं आलेलं आहे. बायको तिकडनं आली आहे, चेहरा तिकडनं आलाय, चेहरा सुद्धा. जमीन तिकडनं आलेलं आहे. जमीन आपल्या इथं भूमी आहे, जमीन त्यांची आहे, दर्या त्यांचा आहे, हे सगळं त्यांचं आहे. आणि ह्याच्यामुळे काय झालं की ह्याच्यामुळे ती संस्कृती यायला लागली, ते शब्द यायला लागले, हां, आणि मग आपली भाषा जायला लागली. भाषा गेली की संस्कृती गेली, आणि संस्कृती गेली की समाज संपला. हां, हे पहिल्यांदा लक्षात येणारं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पहिला शब्दकोश त्यांनी तयार करून घेतलाय. घेतला. राज्य व्यवहार कोश होता तो. सो आक्रमण झोगारायचं ते भाषेपासून झोगारायचं. म्हणजे मुळातून जे आपण म्हणतो ती सुरुवात त्यांनी तिथून. आणि फारसीचं जे आक्रमण होतं ते महाराजांनी ते सगळं परतवलं, हां, सुरुवात केली. दुसरा मोठा तडाखा इंग्रजी भाषेचा बसला. हां, आणि आज आपल्या बोलण्यामध्ये इंग्रजी शब्द हजारो आहेत. याची दोन कारणं आहेत. एक तर राज्यकर्ते इंग्रजी होते, हो, तर त्यांनी ते सगळे शब्द आपल्या इथे रुळवून टाकले. ओके ओके आता मी ओके बोललो. हं? आणि दुसरं म्हणजे जास्तीत जास्त शोध हे त्या भाषेत लागले, इंग्रजी भाषेत. त्या भाषेत आपल्याकडे आलेले आहेत. संगणकातले सगळे, इंटरनेटमधले सगळे, तंत्रज्ञानातले सगळे हे त्यांनीच तयार केले. आपण फक्त वापरतोय ते. त्या वापरकर्त्याला जे आहे ते वापरावं लागतं. पण तरी त्यातल्या त्यात जसं त्यावेळी शिवाजी महाराज होते तसं आपल्यासाठी किमान सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर उभे राहिले आणि त्यांनी आपल्याला अनेक भाषा म्हणजे मराठी शब्द दिले. हो. आणि जे आपण आज सर्रास वापरतो, जसं की आत्ताच महापौर निवडणुका झाल्या, तर महापौर हा शब्द त्यांनी दिलाय. तर तुम्ही काय सांगाल सावरकरांच्या ऐकून या मराठी भाषेच्या कर्तृत्वाबद्दल? सावरकरां इतकी मराठी प्रति प्रेम असलेली व्यक्ती की जिला बुद्धी पण आहे अशी नंतर झालीच नाही. खरंच आहे. प्रेम आणि बुद्धिमत्ता दोन्ही असणारी सावरकर ही शेवटची व्यक्ती भाषेच्या दृष्टिकोनातून. कारण एखादा शब्द तयार जर का करायचा तर त्याच्यासाठी बुद्धी लागते मुळात. बरं, तो शब्द असा तयार करावा लागतो की तो लोकांना वापरावासा वाटला पाहिजे. मी ढीक 10 शब्द तयार केलेत पण ते कोणी वापरतच नाहीये, याचाच अर्थ काय, ते लोकांना आवडलेले नाहीयेत, विषय संपला. ते योग्य वाटले नसतील. योग्य समर्पक त्या शब्दामध्ये स्वतःची एक पात्रता किंवा लायकी असते जिवंत राहण्याची आणि प्रसार करून घ्यायची. उदाहरणार्थ दिनांक हा शब्द सावरकरांनी तयार केलेला आहे. दिन आणि अंक यांचं मिश्रण आहे दिनांक. पण हा शब्द आता हिंदीत पण आहे. हो. आधी जो होता आपल्या इथं तारीख हा फारसी शब्द आहे. तारीख फारसी, बरोबर. तर दिनांक हा शब्द तयार झाला आणि त्याच्यामध्ये स्वतःमध्ये ताकद एवढी होती की तो तेव्हापासून आजपर्यंत प्रसारित आहे. तर शब्द तयार करणारा तेवढा बुद्धिवान असावा लागतो. दुर्दैवाने नंतर कोणी तसं झालं नाही. बाकी काही लेखकांनी काही शब्द तयार केले. म्हणजे चि.वी. जोशी नावाचं एक अत्यंत मोठं नाव आहे आपल्या मराठी साहित्यातलं. पेट्रोलसाठी त्यांनी एक शब्द तयार केला होता. कुठला? पेटतेल.
चांगला शब्द आहे. पेटतेलमध्ये गंमत आहे, म्हणजे त्याच्यात ते सगळं आहे, पण तो रुळला नाही. आता रुळला नाही म्हणजे नापास झाला तो शब्द, पण शब्द तयार केला. असे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे शब्द तयार केलेले आहेत. मी स्वतः सेल्फीसाठी एक शब्द तयार केला होता. कुठला? स्वच्छबी. स्वच्छबी. आता स्वछबी, सेल्फीमध्ये जे सगळं येतं ते स्वछबी, स्वतःची काढलेली छबी. अरे वा. आता जर का त्याच्यात ताकद असेल तर तो सगळीकडे प्रसारित होईल आणि वापरात येईल. आपल्या माध्यमातून प्रयत्न करूयात ना. आपल्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया. आपला भाग संपल्यावर आपण एक स्वच्छबी घेऊया. हा, घेऊया. तर आता आपण बोललो की बोलीभाषा आणि प्रमाण भाषा ह्या सगळ्याबद्दल. तर बोलीभाषेचं एक मोठं नाव आपण म्हणू शकतो बहिणाबाई चौधरी. त्यांनी म्हणजे त्यांचं प्रचंड साहित्य त्यांच्या अहिराणी भाषेत आहे आणि त्यांनी त्या भाषेत ते लिहिलं पण आहे. तर त्याचा अर्थ समजा आता ह्या काळातलं कोणी वाचायला गेलं तर त्यांना तो सहसा लगेच अर्थ लागणार नाही. तर ते कसं करता येईल आपल्याला, म्हणजे तो अर्थ मिळण्यासाठी किंवा काय करता येईल त्याबद्दल? बहिणाबाई ह्या ज्या दर्जाच्या कवयित्री होत्या, म्हणजे ही फार वरची श्रेणी आहे. म्हणजे अत्युच्च जर का नावं काढली मराठीमधली तर त्याच्यामध्ये बहिणाबाई येतात. आता त्यांची भाषा होती अहिराणी. बरोबर. त्यामुळे त्यांना जे सगळं स्फुरलं, त्यांना जे सगळं वाटलं ते अहिराणीमध्ये होतं. आता प्रश्न नेहमीप्रमाणे हा आहे, मी एक वेगळं उदाहरण देतो. शेक्सपियरची नाटकं आहेत, ती मराठीत आहेत का मूळ? नाही. ती इंग्रजीमध्ये आहेत. कोणाला तरी वाटलं की ही मराठी वाचकांपर्यंत पोचवावी, मग त्यांनी त्याचं भाषांतर केलं. त्याच्यासाठी शेक्सपियरची भाषा येणारा आणि त्याची नाटकं कळणारा माणूस लागतो, तरच ते मराठीत येतं. तोच प्रकार बहिणाबाईंच्या समग्र साहित्याबद्दल म्हणता येईल. मुळात बहिणाबाई कळायला एक अक्कल लागते. एक वेळ शेक्सपियर ठीक आहे म्हणजे मोठंच नाव आहे, पण बहिणाबाई कळणे किंवा तुकाराम महाराज कळणे याच्यासाठी खूप जास्त अक्कल लागते. म्हणजे आपली तेवढी तो आपला हे लागतो, त्या ज्ञानाचा तो कुंभ तेवढा तरी भरलेला लागतो. काय अक्कल लागते. आपण साधं करूया. हे कशाला लोक जड शब्द वापरायचे. मुळात बहिणाबाईंना काय म्हणायचंय, मन वढाय. बस, चौथ्या शब्दाचीच गरज नाहीये. मन वढाय म्हणजे काय म्हणायचंय, ते कशा संदर्भात म्हणायचं आहे, त्याच्यात काय काय म्हणलं गेलेलं आहे हे समजून घेणारा बुद्धिमान मनुष्य लागतो. मग त्याला ते सगळं बहिणाबाईंनी काय म्हणलं त्याचं आकलन स्वतःला व्हावं लागतं. त्याला असं वाटावं लागतं की हे समाजापर्यंत पोचवावं, मग तो ते पोचवेल जर का त्याची क्षमता असेल तर. मी एक प्रसिद्ध मोठं उदाहरण देतो. भगवद्गीता होतीच की, मग ज्ञानेश्वरी कशाला लिहिली? ज्ञानेश्वरांना वाटलं हे पोचवायचंय आणि ते कळलं पाहिजे लोकांना, जनमानसाच्या भाषेत पोचवायचं, साध्या सोप्या भाषेत मराठी सगळ्या बांधवांना ते कळलं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वरी. नाहीतर भगवद्गीता होतीच. तसं आता बहिणाबाईंचं सगळं साहित्य ते पोचवणारा एक ज्ञानेश्वर पाहिजे. खरंय. समग्र बहिणाबाई असं आपण म्हणूया त्यांच्या साहित्याला. ते छान तुमच्या आमच्यासारख्या किंवा आजच्या पिढीला समजेल अशा सोप्या मराठीमध्ये जर का झालं तर ते पोचेल, नाही तर ते पोचणार नाही कधी. खरंय. नाहीतर मग आपण करंट आहे की आपल्याला नाही ते पोचवता आलं. बहिणाबाई जरा अहिराणी आहे, भाषा जरा वेगळी आहे. तुकाराम महाराजांचं मराठी ते कुठं कळतंय लोकांना? काय होतं, भाषा बदलत जाते. ज्ञानेश्वरांनी कळणारीच भाषा लिहिली होती त्या काळी, 800-900 वर्षापूर्वी. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी कळणारीच मराठी लिहिली होती, पण भाषा बदलत, प्रवाही आहे भाषा. त्याच्यामुळे त्या काळात ती लोकांना कळवण्याची व्यवस्था त्या काळातल्या विद्वानांनी केली पाहिजे, तर ते पुढच्या पिढीपर्यंत जायला नाही तर जाणार नाही. म्हणजे आता हे आपलं काम आहे, म्हणजे ह्या पिढीचं काम आहे. आपलं नाही, बुद्धिमान लोकांचं काम आहे. आपल्याला तेवढी बुद्धी असती तर आपण इथे कशाला बसलो असतो. ज्याला ते येतं, ज्याची त्याच्यावर कमांड असं पण प्रभुत्व. बरोबर. म्हणजे मुळात साहित्यावर प्रभुत्व, भाषेवर प्रभुत्व. बहिणाबाई काय म्हणतात ते समजून घ्यायला पाहिजे. पण त्यांनी इतक्या साध्या सोप्या शब्दात लिहिलेलं आहे. पण त्यांची रूपकं, त्यांची उदाहरणं, त्यांच्या भाषेचा ओघ, हे सगळं म्हणजे
फार जबरदस्त आहे हे सगळं. तर तसं त्या ताकदीचा कोणीतरी माणूस पाहिजे तर ते होईल सगळं. होय. आणि आता आजच्या आपल्या एपिसोडचा आपल्या भागाचा एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. तुमचे वेगवेगळे व्हिडिओज आम्ही बघतो, यूट्यूबवर आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही मराठी म्हणी, वाक्प्रचार ह्याचं खूप छान उलगडून सांगता की तो कसा तयार झाला. तर आज मला एक विचारायचं आहे, खूप आहेत त्याच्यामध्ये, पण एक सगळ्यांसाठी विचारायचं वाटतं की तू ढ आहेस हा शब्द किंवा वाक्प्रचार हा कसा तयार झालेला आहे? ढचा अर्थ काय? मूर्ख किंवा मठ्ठ, काय काय अक्कल नसलेला माणूस असं आपण म्हणतो, त्या अर्थाने तो शब्द वापरला जातो. तर हे कसं तयार झालं? तर आपली जी लिपी आहे म्हणजे मराठी भाषा ही देवनागरी लिपीतून लिहिली जाते. आता ही देवनागरी लिपी जी आहे तर ती जेव्हा तयार झाली तर त्याच्या आधी कुठली तरी वेगळी लिपी होती. आधी कुठली लिपी होती? तर आधी ब्राह्मी लिपी होती. बर. मराठीमध्ये जी मुळाक्षरं आहेत क ते ज्ञ, तर या मुळाक्षरांचा जो प्रवास आहे तर ते अचानक कोणीतरी उठलं त्यांनी क तयार केलंय का? असं नाही झालेलं. तर आधीच्या लिपीत काहीतरी होतं, मग काहीतरी बदल होत क झाला, मग आधीच्या लिपीत काहीतरी होतं, त्याच्यात बदल होत ख झाला, मग क ख ग घ अशी अक्षरं तयार होत गेली. आता क कसा लिहायचा? तर हा असा लिहायचा. तर ह्याच्यात बदल होत गेले. या लिपीतून या लिपीत येताना अक्षरांची जी जडण आहे त्यात काही बदल झाले. ढ हे एकमेव असं अक्षर आहे ज्याच्यात बदल झाला नाही. ते ब्राह्मीत जसं होतं ते तसंच्या तसं इकडे झालं. म्हणजे ज्याच्यावर कुठले संस्कार होत नाहीत, ज्याच्यात कुठलाही बदल होत नाही तो ढ. अरे वा. अशी ह्याची पूर्वपीठिका आहे. म्हणून ज्या माणसामध्ये कुठलाही बदल होत नाही, ज्याच्यावर कुठलेही संस्कार होत नाहीत, तर त्याला म्हणलं जातं तू ढ आहेस. तू ढ आहेस. म्हणजे काही होऊ दे, काही फरक पडत नाही. हा तसाच बसलेला असतो, काही तो निर्लेप असतो, कुठलाही बदल नाही त्याच्यामध्ये. खूप भारी आहे. तर तुमचं या चॅनलचं नाव पण शिंत्रेगिरी. शिंत्रेगिरी चॅनलवर असे वेगवेगळे मराठीतले वाक्प्रचार आणि म्हणी आपल्याला यांच्या शिंत्रेजींच्या खास शैलीत ऐकायला आणि बघायला मिळतील, तर नक्की बघा. आत्ताच आपण ढ या शब्दाबद्दल बोललो, तर ढ असा हा शब्द आहे किंवा असा एक वाक्प्रचार आहे मराठीत. तर आपण कळत नकळत खूप वाक्प्रचार म्हणी रोजच्या वापरत असतो, बोलत असतो. तर असे एकूण मराठीमध्ये साधारण किती वाक्प्रचार किंवा म्हणी असतील? काही कल्पना आहे? आकडा? म्हणी 3-4 हजार असतील. 3-4 हजार? हो हो. काय आहे की म्हणी ही एक देणगी आहे आपल्याला मिळालेली. प्रत्येक बोलीतून म्हणी येत असतात. बरं, त्या म्हणी तयार होण्यासाठी म्हण कशासाठी असते की जे सांगायला खरं तर तुला 500 शब्द लागतात, 1000 शब्द असतात, तेवढे 500-1000 शब्द सांगायच्या ऐवजी एक म्हण म्हणली की तुला अर्थ चटकन कळून जातो. तू कुठली म्हण म्हणून बघ की अरे हे कळायला मला एवढं काही बडबड करावी लागली असती, म्हणजे अति तेथे माती, कळलं. हे समजावून सांगण्यासाठी मला खूप काही करावं लागलं असतं. किंवा आंधळं जळतंय कुत्रं पीठ खाते, कळलं. किंवा ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं, तर कळलं. आपलीच मोरीन मोत्याची चोरी, कळलं. काही फार काही करावं लागत नाही, थेट पोचतं, लगेच कळतं. त्याच्यासाठी फार शिक्षण असल्याची वगैरे पण गरज नाही. आणि वाक्प्रचारांचं तसंच आहे. वाक्प्रचार तर 12-15 हजार असतील. की परत एकदा भाषेला जी खुमारी येते, भाषेची लज्जत वाढते आणि काय म्हणायचे ते नेमकेपणाने कळतं, त्याच्यासाठी म्हणी आहेत. आणि म्हणून म्हणींची संख्या इतकी काही हजारात आहे, वाक्प्रचार तर त्याच्यापेक्षा खूप जास्त आहेत. 12-15 हजार किमान. आपण आता रोजच्या वापरात ते आणायचे असतील तर आपले काय प्रयत्न पाहिजेत? वाचन किंवा श्रवण, कुठून तरी ते तुला कळलं पाहिजे. एक तर तू वाचलं पाहिजेस किंवा तू कुठून तरी ऐकलं पाहिजेस किंवा तू काहीतरी पाहिलं पाहिजे. आजकाल ह्या ज्या तिन्ही गोष्टी त्या तिन्ही सगळ्या संपल्यात, कारण लोक फक्त रील्स बघतायत, दुसरं काही करतच नाहीयेत. मग रील्स ज्या काही दर्जाची आणि भव्य दिव्य आशयाची वगैरे जे असतात तर त्याच्यातनं तुम्हाला ज्ञानकण मिळणार नाहीच आहे. पण तरी ते आता बघायचे जर का असतील तर ज्यांना बघायचे ते बघतात. पण जर का तुम्हाला काही भाषेसाठी करायचं असेल, तुम्हाला तुमची भाषा मोठी व्हावी, तिचा प्रसार व्हावा असं जर का वाटत असेल तर तुम्हाला रोज 2 मिनिटं पुरेशी आहेत. कशा प्रकारे? फक्त 2 मिनिटं. 1 मिनिट असं करायचं, 1 मिनिट मनातल्या मनात तुम्ही एक कुठल्याही आशयाचं वाक्य म्हणा.
त्याच्यात इंग्रजी शब्द येता कामा नये असा एक नियम स्वतःला लावून घ्यायचा. 60 सेकंदामध्ये कुठल्याही विषयावरचं कितीही लहान किंवा मोठे एक वाक्य तयार, रोज एक वाक्य तयार करायचं की ज्याच्यात इंग्रजी शब्द येता कामा नये. तुम्हाला बरोबर सवय लागते की नाही बघा, लिहून बघा. एक वाक्य लिहा, एका वाक्याचा विचार करा, 2 मिनिटं रोज, संपला विषय. एवढं पुरेसं आहे. म्हणजे तुमच्या मेंदूला सवय लागते की मला मराठीतच विचार करायचा आहे, मला मराठीतच लिहायचं आहे. भाषेपेक्षा काय वेगळी असते. तुम्ही विचार केलात मराठीत तर तुम्ही मराठीत बोलणार. तुम्ही मराठीत लिहिलं की आपोआप मराठी भाषा वापरली जाणार आहे. भाषा ही मोठी म्हणूनच होते आणि टिकते म्हणूनच. त्याच्यात जर का व्यवहार झाला तर, आणि व्यवहार होण्यासाठी विचार करणे, बोलणे आणि लिहिणे एवढंच असतं. रोज 1 मिनिट खूप पुरेसं आहे. जास्त जर का झालं तर मराठी भाषेचं भाग्य. म्हणजे वैयक्तिक पातळीवर आपल्याला जर भाषेची समृद्धी वाढवायची असेल तर प्रत्येकानं हे किमान दिवसातून 1 मिनिटात किंवा 2 मिनिटाचा वेळ देऊन हे किमान करावं की त्या भाषेत विचार करावा, म्हणजे आपल्या मराठी भाषेत, आणि तसं बोलण्याचा प्रयत्न तरी करावा. म्हणजे एकही इंग्रजी शब्द न आपल्या मातृभाषेत बोलण्याचा प्रयत्न करावा. इंग्रजी शब्द न घेता. म्हणजे बोलतो तर आपण सगळेच आहोत, बरोबर, परंतु जास्तीत जास्त आजकाल प्रत्येकाच्या भाषेत असं झालंय की इंग्रजी शब्दाचा सर्रास खूप जण बोलताना सहज सो म्हणून जातात. ओके हे येतच. आपल्या तोंडी इंग्रजी शब्द कोणकोणते आणि किती येतात ते बघावं. ते जरी लिहून काढले तरी आपण पुढच्या वेळेला एक अरे असे जाग होतो, नाही हा शब्द आपल्याला वापरायचा नाहीये. मग त्याच्याऐवजी काय वापरायचं आहे. साधे तो शब्द ज्या वेळेला आला त्याच्या आधी कुठला शब्द वापरत होते लोक, किंवा एक शब्दकोश असतो, तो घेतला तरी सोपं होतं काम. नाही, आपल्या मराठी भाषा ही आपली मातृभाषा, आणि त्याला म्हणजे आपण जास्तीत जास्त त्याचं, कारण आता त्याच्यावर शब्दांचं आक्रमण होतं आणि ते कुठंतरी रोखायचं म्हणून आपल्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे. हे का झालं याचं एक जाता जाता शेवटचं महत्त्वाचं सांगतो की ह्याच्यामध्ये आमच्या पिढीचा खूप मोठा सहभाग आहे ही भाषा बिघडवण्यामध्ये. कशा प्रकारे? कारण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड तयार झाला की आम्हाला इंग्रजी बोलता येत नाही, आणि मग ओशाळवाणं वाटायला लागलं. त्याच्यामुळे आमच्या पिढीने त्यांची मुलं सगळी इंग्रजी माध्यमातून टाकली. कारण आपल्याला येत नाही, आपल्याला हसतात लोक. पण ते नुसतं हसत नव्हते, आम्हाला असं वाटायला लागलं की इंग्रजी बोलता आलं तर मोठ्या पगाराची नोकरी मिळणार आहे, तर तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळणार आहे, मान मरातब मिळणार आहेत, असा एक गैरसमज किंवा आजच्या भाषेत आपण म्हणूया की मार्केटिंग असं झालं त्या विषयाचं, आणि आमची पिढी त्याला बळी गेली. पण आता असं लक्षात येते की जे देश तांत्रिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगत आहेत आपल्यापेक्षा कैक पट कोणकोणते आहेत. चीन, जपान, कोरिया, तैवान. मी इथले 4-5 देश सांगतो. हे ते आपल्यापेक्षा बलाढ्य आहेत, आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत सगळे, आणि ते इंग्रजी वापरत नाहीत, ते त्यांचीच भाषा वापरतात. दुसरं आपण युरोपकडे जर का बघितलं, इंग्लंड युरोपात आहे. इंग्लंडच्या आसपासचे जे देश आहेत तिथे इंग्रजी बोलली जात नाही. फ्रान्स खूप मोठं उदाहरण आहे. त्यांची भाषा आहे. ते कुठेही श्रीमंतीत, ऐश्वर्यात आणि प्रतिष्ठेत कमी नाहीयेत. म्हणजेच काय झालं की प्रतिष्ठा, श्रीमंती, ऐश्वर्य, तांत्रिकदृष्ट्या सरसता हे सगळं मिळवण्यासाठी इंग्रजी यावी लागते, हा गैरसमज सिद्ध झाला. हे अगदी खरं. आता न्यूनगंड बाळगण्याची काहीही आवश्यकता राहिलेली नाही. आता मी माझ्या भाषेत शिकेन, मी माझ्या भाषेत मोठा होईन, मी माझ्या भाषेत दादागिरी करेन. पण सत्य परिस्थिती ही आहे की आहेत आपल्या सगळ्यांची मुलं इंग्रजी माध्यमातच शिकतात. ती का गेली याचा आपण विचार केला तर तो न्यूनगंड त्याच्या पाठीमागचं कारण आहे. पण आपण एक प्रयत्न करू शकतो, जसं की तुम्ही आता सांगितलं की घरी किमान सगळ्यांनी मिळून 1-2 मिनिटं विचार करून इंग्रजी शब्द कमीत कमी जितके येतील आपल्या वापरात, तो तरी प्रयत्न घराघरातून होऊच शकतो. आपण या माध्यमातून खरंच मी अजून थोडीशी माझी जाहिरात केल्यासारखं होईल. परंतु शिंत्रेगिरी हे जे माझं चॅनल आहे त्याच्यामध्ये मी फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द अशी एक मालिका तयार केलेली आहे. त्याचे 20 भाग आहेत.
त्याच्यामध्ये मी जवळपास 1,500 शब्दांचा उल्लेख केलेला आहे की हा शब्द हा फारसी आहे, हा शब्द हा फारसी आहे आणि त्याला मराठी प्रतिशब्द कुठला आहे. हां. म्हणजेच फारसीतून आपल्याकडे आलेले आणि इंग्रजीतून आपल्याकडे आलेले हे काही न घेता सुद्धा आपण बोलूच शकतो. हो. फक्त हे आपल्याला माहीत नाहीये माहित नाही किंवा आपल्याला लाज वाटते. किंवा सवय पण झाली आहे त्या लाज. मी गावंढळ, कमी शिकलेला, हलक्या दर्जाचा, बत्थड, मठ्ठ, दुर्लक्षित, तुच्छ, नगण्य वाटीन असं मला वाटतं. म्हणून मी ते जरा हायफाय इंग्लिश, व्हॉट हॅपन हे सगळं त्याच्यामुळे. नाहीतर मी काहीतरी कोणीतरी भुक्कडे असं लोकांना वाटू नये म्हणून मग ते मी इंग्रजी वगैरे वापरत असतो. हे जे वापरतात ते लोक. बरोबर बरोबर. असं थोडी तरी सुधारणा होईल. आपला प्रयत्न असा असणार आहे म्हणजे हो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा प्रयत्न पोचवूया. हो. आणि इतकी छान मस्त आणि मनापासून तुम्ही उत्तरं दिलीत सगळ्या दर्शकांच्या किंवा आमच्या मनातल्या शंकांची. तर मराठी भाषा गौरव दिन खऱ्या अर्थानं इथे आपण साजरा झालाय आपल्यासाठी तरी हो. असं आपण म्हणू शकतो. हो, हो, हो. तुम्ही इथे आल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद विचार 360च्या टीमकडून. धन्यवाद. काय मग आजचा हा भन्नाट एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तर हा एपिसोड आम्ही शूट केलेला आहे हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओमध्ये. अतिशय सुंदर स्टुडिओ, छान वातावरण आणि तुम्हाला पाहिजे ती बॅकग्राऊंडची व्यवस्था. तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्हाला इथे बॅकग्राऊंडमध्ये मिळेल. तर नक्की तुम्हाला जर तुमच्या पॉडकास्टचं शूट करायचं असेल, जॅमिंग करायचं असेल तर या स्टुडिओला म्हणजेच हाय फ्रिक्वेन्सीला आजच भेट द्या. आणि प्रेक्षक हो, जर तुम्हाला आमचा आजचा एपिसोड आवडला असेल तर आमच्या रोलिंग स्कोप चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.